परमेश्वर का नाम का महिमा हो। ഏകദേശം 3-4 മാസമായി ഞാൻ ഇതിനു മുമ്പ് ഇവിടെ വന്നത്. लगभग 3-4 महीना हुआ ऐसा लगता है कि इसके पहले मैं इधर आया। പിന്നെയും കർത്തൃജനങ്ങളുടെ കൂടെ ആയിരിക്കുവാൻ ദൈവം ഒരുക്കിയ അവസരത്തെ ഓർത്ത് ഞാൻ ദൈവത്തെ സ്തോത്രം. परंतु दोबारा प्रभु के संतों के साथ प्रभु के पवित्र जनों के साथ संगति करने के लिए प्रभु ने जो अवसर दिया उसके लिए मैं धन्यवाद करता हूँ। നമ്മൾ ഇങ്ങനെ ഇവിടെ ആയിരിക്കുന്നത് പോലെ ആണോ നമ്മൾ സ്വർഗത്തിലായിരിക്കുമ്പോൾ? क्या आज हम लोग जैसा अभी हम लोग जिस अवस्थे में है, क्या वैसे ही हम लोग स्वर्ग में भी रहेंगे क्या? നമ്മൾ ഇവിടെ ആയിരിക്കുമ്പോൾ ലോകത്തിൽ ആയിരിക്കുന്നത് കൊണ്ട് ലോകത്തിലെ മനുഷ്യരെ പോലെ ആയിരിക്കും. तो क्योंकि अभी हम लोग अभी यहाँ पर रहते हैं समय में, क्योंकि हम लोग संसार में है, इसलिए संसारिक रीति का अवस्था और परिस्थिति हमारे बीच में है. എന്ന് വെച്ചാൽ ലോക മനുഷ്യരെ പോലെ നമ്മുടെ തൂക്കും നമുക്കും പനി വരും, നമുക്കും പല രോഗങ്ങളും, നമ്മൾക്കും പല ഈ ലോകത്തിൽ ജീവിക്കുന്നതുകൊണ്ട് അനേകമായ ലോക മനുഷ്യർക്ക് വരുന്ന പോലെ നമുക്കും വരും. मतलब क्या दुनिया, मतलब हम लोग क्योंकि हम लोग दुनिया में रहते समय में और ये दुनिया का संसारिक शरीर में जीने के वजह से जैसे दुनिया के लोगों को बीमारियां आता है, तकलीफ आता है, वैसा हमें भी सामान्य बात है कि हमें भी उस तरह का बीमारी, तकलीफ और कमजोरियां है. എന്നാൽ നമ്മൾ മാറ്റപ്പെട്ട് കഴിയുമ്പോൾ, परंतु हम जब बदल जाएंगे, അവർ പോകുന്ന സ്ഥലത്തിലെ അവസ്ഥ അല്ലായിരിക്കും നമ്മുടെ. वो संसार के लोग बदलने के बाद जिस अवस्थे में वो लोग जाएंगे वैसा नहीं रहेगा हम लोग का. നമ്മുടെ ശരീരത്തിന്റെ മാറ്റം കൂടും. हमारा शरीर में बदलावट आएगा. എനിക്ക് അറിയാം, എനിക്ക് കണ്ണാടി വെക്കാൻ തുടങ്ങിയിട്ട് ഏകദേശം ഒരു 22 വർഷമായി. मेरा अवस्था अगर मैं बताऊं तो ये चश्मा जो मैं पहनने लगा लगभग 22 साल हुआ है. ഇത് ഊരി കഴിഞ്ഞ് എനിക്ക് ശരിക്കും ഒന്നും കാണത്തില്ല. अगर ये चश्मे को मैंने निकाल दिया तो मुझे कुछ भी दिखाई नहीं देगा, एकदम धुंधला है. ഞാൻ ഇങ്ങനെ ചിന്തിച്ചു, നമ്മൾ സ്വർഗത്തിൽ എത്തി കഴിയുമ്പോൾ നമ്മുടെ കാഴ്ച ശക്തി, നമ്മുടെ कण्ണിന് ഇപ്പോൾ ഒരു ദൂരവേ കാണാൻ പറ്റത്തുള്ളൂ ഈ ലോകത്ത്. तो मैं सोच रहा था हम लोग अभी अगर मेरा आंख अगर अच्छा भी रहा सामान्य रीति से, मैं अगर मेरा हम लोग अपना आंखों से अगर देखेंगे तो काफी दूर तक हम देख सकते हैं. जो दुनिया में सीमित बात है उतना हम देख सकते हैं. എന്നാൽ ഒന്ന് ചിന്തിച്ചു നോക്കിയേ, परंतु जरा सोचिए, നമ്മൾ സ്വർഗത്തിൽ എത്തുമ്പോൾ हम लोग स्वर्ग में पहुंच जाने के बाद നമ്മുടെ കണ്ണ് എത്ര ദൂരം എത്തുമെന്ന് എനിക്ക് പറയാൻ പറ്റത്തില്ല. हम लोग का आंखें कितना दूर तक जा सकता है उतना मैं नहीं बोल सकता. കാരണം നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്ന കണ്ണ് കർത്താവിന്റെ കണ്ണ് പോലെ. क्योंकि हम लोग जो जिस रीति से हम लोग राज्य में जाकर जो आंखें हमको मिलने वाला है वो प्रभु के आंखें है. നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്ന ശരീരം കർത്താവിന്റെ പോലെയാണ്. क्योंकि हमको जो मिलने वाला शरीर जो है वो प्रभु के समान है. നമുക്ക് അത്രമാത്രം നമ്മളെ തേജോമയമാക്കുവാൻ, നമ്മളെ സ്വർഗീയമാക്കുവാൻ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ഈ ലോകത്തിൽ വരേണ്ടി വന്നു. क्योंकि उतना हमें महिमादायक करने के लिए, उतना हमको स्वर्गीय बनाने के लिए प्रभु यीशु मसीह हमको वो करने के लिए स्वर्ग भूमि पर आया. ഞാൻ ആക്ച്വലി ഇതൊന്നും പറയാനല്ല ഇവിടെ വന്നേ. वास्तव में मैं ये सब बातें बोलने के लिए नहीं आया. പക്ഷെ നിങ്ങളെ കണ്ടപ്പോൾ എന്റെ ആത്മാവിൽ ഒരു ഭാരം തോന്നി, ഞാൻ പറഞ്ഞു. परंतु मैं आप लोगों को देखा तो अंदर एक खुशी आया और वो बोझ से मैंने बताया. എന്നെ ചിന്തിപ്പിച്ച കുറച്ച് വേദഭാഗങ്ങൾ നമുക്ക് വായിക്കാം. मुझे प्रभु का विचार में लाने वाला कुछ विषय वचन था, बस उसी का मैं मनन करना चाहता हूँ आप लोगों के बीच में. നമുക്ക് എല്ലാവർക്കും സുപരിചിതമായ വചനമാണ്. हम सब लोग को ये वाक्य से हमें अच्छी तरह से परिचय है. വെളിപ്പാട് പുസ്തകം 3-ാം അധ്യായം, प्रकाशित वाक्य 3रा अध्याय, അതിന്റെ 15, 16, 17 വാക്യം. 15, 16, 17. मैं तेरे कामों को जानता हूँ कि तू न तो ठंडा है और न गर्म. भला होता कि तू ठंडा या गर्म होता, इसलिए कि तू गुनगुना है और न ठंडा और न गर्म. मैं तुझे अपने मुंह में से उगलने पर हूँ. तू कहता है कि मैं धनी हूँ और धनवान हो गया हूँ और मुझे किसी वस्तु की घटी नहीं, और यह नहीं जानता कि तू अभागा और तुच्छ और कंगाल और अंधा और नंगा है. മതി. ഈ വചനം നമുക്കറിയാം ഏത് സഭയോടാണ് ഇത് പറയുന്നത്. हम जानते हैं कि ये वचन किस मंडली के लिए लिखा गया है. ലയോദിക്ക സഭയോടാണ് ഈ വചനം പറയുന്നത്. लयोदिका मंडली के लिए कहा गया है. എന്തുകൊണ്ടാണ് ലയോദിക്ക സഭ അവസാനത്തെ സഭ എന്ന് പറയാൻ കാരണം? और ऐसा क्यों है कि लयोदिका सभा अंतिम मंडली है करके हम ऐसा मानते हैं? എവിടെയെങ്കിലും അങ്ങനെ എഴുതുന്നുണ്ടോ ലയോദിക്കയാണ് അവസാന സഭ? क्योंकि किधर भी ऐसा वचन में बाइबल में लिखा है क्या लयोदिका मंडली अंतिम मंडली है करके? ലയോദിക്ക അവസാനമായിട്ട് 3-ാം അധ്യായത്തിൽ പറയുന്നതുകൊണ്ടാണോ ലയോദിക്ക സഭ അവസാനം? या फिर लयोदिका 7 मंडली का प्रभु दृष्टा बात बोलते समय में आखिरी में लिखा है इसलिए वो आखिरी मंडली है, इसके लिए है क्या? ഓരോ സഭകളോടും ദൈവം ദൂത് കൊടുക്കുമ്പോൾ जब एक एक मंडलियों को जब प्रभु संदेश दे रहा था, ആരായി ദൂത് കൊടുക്കുന്നേ, അത് ദൂതനാണെങ്കിലും ആരായി ഇത് പറയുന്നതെന്ന് വ്യക്തമായിട്ട് എഴുതിയിട്ടുണ്ട്. तो वहां पर भले ही वो एक स्वर्गदूत है जो संदेश वो देते समय में,
किसने किस रीति से दिया है करके वो बात हम देखते हैं। എഫെസോസിനോട് എഴുതുമ്പോൾ പറയുന്നത് 7 ആത്മാവ് 7 നക്ഷത്രങ്ങൾ വലം കൈയിലുള്ളവൻ സംസാരിക്കുന്നു. तो वहां पर जब हम जानते हैं कि एक दूत ने आकर वो संदेश दिया, परंतु किसने दिया करके हम बोलते समय वाक्य दूसरा अध्याय का पहला वचन में कि कौन बोल रहा, कौन कह रहा है, वो व्यक्ति जिसके हाथ में 7 तारे उसके दाहिने हाथ में है। 8ാമത്തെ വാക്യത്തിൽ സ്മിർന സഭയോട് പറയുമ്പോൾ പറയുന്നത്, और 8वां वाक्य में स्मिर्ना मंडली को कौन कह रहा है? जो प्रथम और अंतिम है। हाँ, जो प्रथम है और आखिरी है, മരിച്ച which was dead and is alive. जो मरा था और जीवित और जो जीवित है। ഇങ്ങനെ ഓരോ സഭയോടും വായിക്കാൻ സമയമില്ല. ഓരോ സഭയോടും പറയുമ്പോൾ ആരാണ് പറയുന്നത് വ്യക്തമായിട്ട് तो എഴുതിയിട്ടുണ്ട്. इसके लिए 7 मंडलियों को कौन कौन कह रहा है करके ऐसा स्पष्ट रीति से वो मंडली का शुरुआत में लिखा है। എന്നാൽ ലവോദിക്ക സഭയോട് പറയുമ്പോൾ परंतु लवोदिकिया मंडली को जब विशेषण करते समय में 3ന്റെ 14ാമത്തെ വാക്യം 3:14, जो अमीन और विश्वास योग्य और सच्चा गवाह है हाँ। और परमेश्वर की सृष्टि का मूल कारण है, हाँ। वो ये कहता है। वो ये कहता है। ഇവിടെ നിങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചോ, आप लोगों ने अगर ध्यान दिया हो तो ആമേൻ എന്ന് പേരുള്ളവർ, जो आमेन है कहलाता है, यानी कि उसका उनका नाम आमेन है। നമ്മുടെ മീറ്റിംഗ് ഒക്കെ കഴിയുമ്പോഴും നമ്മൾ ഒച്ചത്തിൽ പറയുന്ന ഒരു വാക്കാണ് ആമേൻ. मतलब हम लोग क्या स्वाभाविक रीति से अंत में, मीटिंग के अंत में जोर से आमेन जो बोलते हैं वो शब्द, എന്താണ് അത് ഉദ്ദേശിക്കുന്നത്? परंतु उद्देश्य क्या है वहां पर? അങ്ങനെ തന്നെ, वैसे ही है, അതുപോലെ തന്നെ, जैसा है वैसे ही है। അതിന് യാതൊരു വ്യത്യാസവുമില്ല. वो तो बोले हुए बात में कोई बदलावट नहीं। ഇത് പറയുന്ന ലവോദിക്ക സഭയോടാണ്. ऐसा लवोदिकिया मंडली को कह रहा है, അവസാനമായിട്ട് പറയുക. जो आखिरी में कह रहा है, അതുകൊണ്ട് ഇത് അവസാനത്തെ സഭയാണ്. इसके लिए ये आखिरी मंडली है। ഇത് വിശ്വസ്തനും ഈ പറയുന്നിരിക്കുന്ന വ്യക്തിയുടെ മാഹാത്മ്യം ഇവിടെ പറയുമ്പോൾ ഇത് എവിടെയാ തുടങ്ങുന്നറിയാം? സൃഷ്ടിക്ക് മനുഷ്യനെ സൃഷ്ടിച്ചപ്പോൾ തൊട്ട് ആ സൃഷ്ടിച്ച ദൈവത്തിന്റെ മാഹാത്മ്യം പറഞ്ഞുകൊണ്ടാണ് ആമേൻ എന്ന് പറയുന്നവൻ പറയുന്നു എന്ന് तो പറയുന്നത്. मतलब वो विशेषण करते समय में ये बोलने वाला कौन है? एक विश्वास योगी और एक सच्चा गवाह है, जो सृष्टि के आरंभ से है। वो व्यक्ति ये मंडली को आमेन बोलकर प्रबोधित करके शुरू कर रहा है। ഈ വ്യക്തി പറയുമ്പോൾ അടുത്ത വാക്യം പറയുന്നതാ ശ്രദ്ധയിൽ. वो ये व्यक्ति जब बात करते समय में 15 वाक्य में क्या कह रहा है करके हम पढ़ते हैं। मैं तेरे कामों को जानता हूँ हाँ, कि तू न तो ठंडा है और न गर्म। हाँ। ना होता कि तू ठंडा या गर्म होता। നീ ഉഷ്ണവാനുമല്ല ശീതവാനുമല്ല. तू ठंडा भी नहीं है, गर्म भी नहीं है, നീ ശീതോഷ്ണവാനായതുകൊണ്ട് क्योंकि तू गुनगुना है, बीच में है। നിന്നെ ഞാൻ എന്റെ വായിൽ നിന്ന് ഉമിഞ്ഞു കളയും. मैं क्या करूंगा? मेरा मुंह से मैं तुझे थूक दूंगा। ഇത് ശരിക്കും വളരെ ദുഃഖകരമായ ഒരു വാർത്ത. मतलब ये एक बहुत ही दुख देने वाला एक खबर है, അങ്ങനെ ഒരു സഭയോടും ദൈവം പറഞ്ഞു. क्योंकि इस रीति से प्रभु ने कोई भी मंडली से कहा नहीं है। ഇങ്ങനെ ഇത്രയും സ്ട്രോങ് ആയിട്ടുള്ള മെസ്സേജ് ഒരു സഭയോടും പറഞ്ഞു. मतलब इतना सख्त रीति से चेतावनी देकर बात करने के लिए प्रभु ने और कोई मंडली से ऐसा नहीं कहा। എന്താണ് ഈ ഉഷ്ണവാനും ശീതവാനും? तो वो क्या है? गर्म भी नहीं, ठंडा भी नहीं। ഇതിനു മുമ്പ് 2 സഭകളെ നമ്മൾ കാണും. इसके पहले का 2 मंडलियों को अगर हम देखें तो അതേതാണ്? कौन सा है? 3ന്റെ 1 സർദീസും तीसरा अध्याय का पहला वाक्य में सरदीस मंडली, 3ന്റെ 7 ഫിലഡൽഫിയ और സഭ. 3 का 7 का फिलाडेल्फिया को। ഈ സർദീസ് തണുത്തിരിക്കുന്ന അവസ്ഥയാണ്. सरदीस जो है ठंडा अवस्थे में है, ഫിലഡൽഫിയ ചൂടായിരിക്കുന്ന और അവസ്ഥ. फिलाडेल्फिया क्या है? एकदम गर्म है, उत्तेजित है। എന്നാൽ ലവോദിക്ക ഇത് രണ്ടുമല്ല. परंतु लवोदिकिया ये दोनों भी नहीं है। ഈ രണ്ടും അല്ലാത്ത സഭയോടുള്ള ദൈവത്തിന്റെ ദൂത് വേറൊന്നുമല്ല, നിങ്ങളെ എനിക്ക് ഇനി കൊള്ളാത്തത് കൊണ്ട് നിങ്ങളെ ഉമിഞ്ഞു കളയും. तो क्योंकि ये लवोदिकिया कलीसिया का अवस्था इस रीति से अगर पहुंच गया है, इसलिए प्रभु कहता है कि तुम लोग का फायदा नहीं हो रहा है, उपयोग नहीं हो रहा है, इसलिए तुम लोग थूकने के अवस्थे में हो। അവർ പറയുന്നത് എന്താണെന്നറിയോ? वो लोग क्या कह रहे हैं? അവർ ധനവാനാണ്, वो लोग धनवान लोग हैं, അവര് വളരെയധികം സമ്പത്തുള്ളവർ, और वो लोग बहुत मेहनत करके धनवान का अवस्थे में पहुंच गए वो मुकाम में, അവർക്ക് ഒന്നിന്റെ ആവശ്യമില്ല. और कोई चीज की कमी नहीं है। ഇത് വളരെ ആത്മീക ദാരിദ്ര്യത്തെ കാണിക്കും. ये अवस्था को बोलना मतलब आत्मिक दरिद्रता को दिखाता है। നമ്മൾ ലവോദിക്ക സഭയുടെ പശ്ചാത്തലം മനസ്സിലാക്കിയാൽ अगर लवोदिकिया मंडली का बैकग्राउंड को अगर हम देखें तो നമുക്ക് കുറച്ചും കൂടി ഇതിനെക്കുറിച്ച് നമുക്കൊന്ന് മനസ്സിലാക്കാം. तो और गहराई से हम जा सकते हैं। നമുക്ക് സിറിയ, ഞാൻ ജസ്റ്റ് ഒന്ന് ഷോർട്ട് ആയിട്ട് പറയാം, സിറിയ ഭരിച്ചുകൊണ്ടിരുന്ന അന്തോക്കിയ രാജാവ്. तो मैं बस एकदम शॉर्ट में बताना चाहता हूँ, सीरिया राज्य को हुकूमत करके चलाने वाला अंत्योक राजा, ഈ രാജാവിന്റെ ഭാര്യയുടെ പേര് ലെവോദീസിയാണ്. ये राजा का पत्नी का नाम है लवोदिकिया, ആ ഭാര്യയുടെ പേരിൽ നിന്നും ഉടലെടുത്താണ് ആ സ്ഥലത്തിന്റെ പേര്. और इस वो पत्नी का नाम से
वो जगह का वो शहर का नाम आया। അത് വളരെയധികം ബാങ്കിംഗ് മേഖലയിൽ വളരെയധികം പ്രശസ്തം ആർജിച്ചിരുന്ന ഒരു പട്ടണം. और बैंकिंग के विषय में वो नगर सबसे ऊंचाई में है। അത് ഉടുപ്പ് വസ്ത്രങ്ങളുടെ വിഷയങ്ങളിലാണെങ്കിലും മെഡിസിനൽ ട്രീറ്റ്മെന്റ്സിനോടുള്ള വിഷയങ്ങളിലാണെങ്കിലും ഇവരായിരുന്നു ലോകം കീഴടക്കിയത്. और दवाई के विषय में हो और कपड़े के विषय में हो, ये शहर था जो सबसे ऊंचा, जिसने पूरा दुनिया में कब्जा करके रखा था उनका ये धंधे से। പ്രത്യേകിച്ചും ഇവരുടെ മരുന്നുകളിൽ ഈ ചെവിയിലും കണ്ണിലും ഒഴിക്കുന്ന മരുന്നുകൾ വളരെ പ്രത്യേകമേറിയത്. और उस देश का दवाई का खासियत सबसे ज्यादा आंखों के लिए और कान के लिए सुकून देने का विषय का दवाई था। AD 160 വലിയൊരു ഭൂകമ്പം ഉണ്ടായി പട്ടണം. और AD 160 में एक बहुत बड़ा भूकंप हुआ। ഈ പട്ടണത്തിന്റെ പ്രത്യേകത എന്ന് വെച്ചാൽ और फिर ये शहर का नगर का खासियत ये है, ഈ പട്ടണത്തിലുള്ള ജീവിച്ചിരുന്ന നിവാസികൾ കഷ്ടപ്പെട്ട് അവർ വളരെയധികം പണം സമ്പാദിച്ച് ബിൽഡ് ചെയ്ത ഒരു സിറ്റി. ये नगर का खासियत ये है कि ये नगर को उधर के रहने वाले शहर के लोगों ने बहुत मेहनत करके दरिद्रता के अवस्थे से वो लोग उसमें उठकर मेहनत करके एक बहुत बड़ा अच्छा मुकाम में, एक धनी का मुकाम का नगर में पहुंचाया। അപ്പം ഇവർക്ക് പ്രശംസിക്കാൻ പലതുമുണ്ട്. जिसके वजह से इन लोग को प्रशंसा करने के लिए बहुत से बातें हैं, ഇവർ ധനവാന്മാരാണ്. क्योंकि ये लोग धनी हो गए ഇവർക്ക് യാതൊന്നിനും കുറവില്ലാന്ന് ഇവർ പറയുന്നു. और उनके लिए कोई चीज की कमी नहीं है। ഇങ്ങനത്തെ ഒരു സഭയെ കുറിച്ച് इस प्रकार का मंडली को കർത്താവിന് എന്തെങ്കിലും ഹോപ്പ് ഉണ്ടോ? प्रभु को कुछ आशा है क्या ऐसे स्वभाव के लोगों के ऊपर? ഞാൻ ചിന്തിച്ചപ്പോൾ ഞാൻ ഓർത്തു കർത്താവ് ഇങ്ങനെ ഇത്രയും പറഞ്ഞ സ്ഥിതിക്ക് കർത്താവ് അവരെ അങ്ങ് വിട്ട് കളയണമായി. तो अगर प्रभु ने इस रीति से बोल दिया है कि मैं तुझे मुंह से थूक दूंगा, ऐसा बोल दिया है, तो लग रहा है कि प्रभु आप तो ये मंडली को त्याग देना चाहिए। പക്ഷേ പ്രത്യാശ അറിയിക്കുന്ന ഒരു വചനമായിരുന്നു 18ാമത്തെ വാക്യം. परंतु 18 वाक्य में एक आशा देने वाला एक वचन है वो। इसलिए मैं तुझे सम्मति देता हूँ कि आग से ताया हुआ सोना मुझसे मोल ले कि तू धनी हो जाए, और श्वेत वस्त्र ले ले कि पहनकर तुझे अपने नंगेपन की लज्जा न हो, और अपनी आंखों में लगाने के लिए सुरमा ले कि तू देखने लगे. ഓക്കേ. ഇവിടെ കണ്ടോ, നിങ്ങൾ എന്റെ കയ്യിൽ നിന്ന് വാങ്ങിക്കൊള്ളാൻ പറയുക. तो प्रभु वहां पर उनको बता रहे हैं कि तुम लोग आओ और मेरे पास आके खरीदो। തീയിൽ ഊതി കഴിച്ച പൊന്ന്. एक ऐसा सोना जो आग से आया हुआ है, നിങ്ങളെ ഇതാണ് ധനവാനാക്കുന്നത്. क्योंकि ये सोना तुमको धनवान बनाएगा। ഈ തീയിൽ ഊതി കഴിച്ച പൊന്നിന്റെ വിശേഷത എന്താണെന്നറിയോ? ये आग से गया हुआ, भट्टी से निकाला हुआ ये सोने का खासियत क्या है? ഇതിന് യാതൊരു ഇംപ്യൂരിറ്റി ഇല്ല. उसमें अशुद्धता कुछ भी नहीं है। ഇത് വളരെയധികം പരിശോധിക്കപ്പെട്ട ഒരു സ്വർണ്ണമാണ്. मतलब ये ऐसा सोना है जो बहुत ताया गया, अच्छे से परखा हुआ और शुद्ध करके निकाला हुआ सोना है। കർത്താവ് പറയുക എന്റെ കയ്യിൽ നിന്നും മേടിച്ചോളാം. प्रभु कहता है कि वो तू मेरे हाथ से खरीद ले। നമുക്ക് എന്ത് വില കൊടുത്ത് അത് മേടിക്കാൻ പറ്റും? तो क्या दाम देकर हम खरीद सकते हैं? ആരാ ഇത് കൊടുക്കുന്ന ആളെന്ന് നമ്മൾ ചിന്തിക്കണം. क्योंकि देने वाला कौन है वो समझना चाहिए। ആ ആള് കൊടുക്കുന്ന ഒരു വസ്തു, ആ ആളുടെ വില അതിഭയങ്കരമാണ്. मतलब अगर वो व्यक्ति जो पहले से ही एकदम अति मूल्यवान है, वो व्यक्ति जब कोई वस्तु देगा तो उसका भी मूल्य बहुत ज्यादा रहेगा। എന്തിനാ കർത്താവ് മേടിച്ചോളാൻ പറയാം? परंतु प्रभु ने ऐसा क्यों कहा कि तुम उसे आओ खरीदो? എന്തായിരുന്നു കർത്താവിന്റെ ഇന്റൻഷൻ? प्रभु का उद्देश्य क्या है? നമുക്കൊരു വാക്യം വായിക്കാം. യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം एक वाक्य हम पढ़ेंगे, यशायाह का पुस्तक 55 അധ്യായം 55 अध्याय അതിന്റെ ഒന്നാമത്തെ വാക്യം. 55 का 1। अहो सब कैसे लोगों, पानी के पास आओ, और जिसके पास रुपया न हो तुम भी आकर मोल लो हाँ। और खाओ. दाख मधु और दूध बिन रुपए और बिना दाम ही के आकर ले लो. കണ്ടോ, ഒരു വിലയും കൂടാതെ जिसके पास कुछ भी पैसे नहीं है, कोई भी दाम नहीं है, तो वो भी तुम लोग आओ और मोल लो। ദരിദ്രന്മാർ, जो दरिद्र है, യാതൊരു നിവൃത്തിയും ഇല്ലാത്തവർ, जिनके पास कुछ भी पैसा देने का अवस्था है ही नहीं, എന്നാൽ നിങ്ങൾ ശരിക്കും നിങ്ങൾക്ക് ദാഹമുണ്ടെങ്കിൽ परंतु सचमुच अगर तुमको प्यास है तो നിങ്ങൾ വന്ന് ഔദാര്യമായി तुम लोग आओ, मुफ्त में खरीदो। നിങ്ങൾ വന്ന് വാങ്ങിച്ചു കൊള്ളാനാ പറയുന്നത്. आओ मुफ्त में आकर तुम लोग खरीदो, पैसा नहीं है तो भी चलेगा, तुम लोग आओ। കർത്താവിന്റെ മനസ്ഥിതി നമ്മൾ മനസ്സിലാക്കി. प्रभु का मनोवस्था अगर हम जानेंगे तो കർത്താവിന്റെ കയ്യിൽ നിന്ന് മേടിക്കാൻ, വില കൊടുത്ത് മേടിക്കാൻ നമുക്ക് പറ്റുമോ? क्या हमारे पास इस दुनिया में ऐसा कोई मनुष्य है क्या कि प्रभु के हाथ से कुछ भी चीज दाम देकर खरीद कर हम अपने पास रख सके? ऐसे कोई मनुष्य, कोई व्यक्ति है क्या?
കർത്താവ് ഇവിടെ എന്തുവാ മേടിക്കാൻ പറഞ്ഞെന്നറിയോ? क्योंकि यहाँ पर खरीदने के लिए प्रभु क्या कहता है? തീയിൽ ഊതി കഴിച്ച പൊന്ന്, एक ऐसा सोना जो आग से परखा हुआ है, അതിലൊരു ഇംപ്യൂരിറ്റി ഇല്ല, जिसमें कोई भी अशुद्धता नहीं है, ദൈവത്തിന്റെ മഹത്വത്തെ കാണിക്കുന്ന जो വസ്തു. जो परमेश्वर का महिमा को दर्शाता है. ഇതിനെ ദൈവം വില കൊടുത്ത് വിൽക്കാൻ തുടങ്ങിയാൽ, अगर इसको परमेश्वर दाम देकर खरीदो करके बोलकर बेचने के लिए अगर प्रभु आया तो ആർക്കത് മേടിക്കാൻ പറ്റും? कौन खरीद सकता है? നമ്മുടെ കൈ ബലപ്പെട്ടിരിക്കുവോ? क्या हमारा हाथ उसमें तभी बल, हमको हिम्मत मिलेगा क्या ऐसा चीज को खरीदने के लिए जो प्रभु भेज रहा है? പക്ഷെ കർത്താവ് ഇവിടെ പറയുന്നത്, യെശയ്യാവിനോട് പറയുക, परंतु प्रभु यहाँ पर यशायाह को जब बोलते समय में ഒരു പൈസയും കൂടാതെ बिना पैसा दिए ഫ്രീ ആയിട്ട് मुफ्त में നിങ്ങൾ വന്ന് മേടിച്ചു. आओ और खरीदो. ഇത് വന്ന് മേടിക്കുന്നവർ ആരായിരിക്കും അറിയോ? तो ये ऐसे जो लोग भी इसको आकर खरीद लिया वो लोग फिर कौन हो जाएंगे? അല്ല, ഈ മേടിക്ക് വരുന്നവർ ആരായിരിക്കും? सॉरी, ये जो लोग आ रहे खरीदने के लिए वो किस प्रकार के लोग हैं? ദരിദ്രന്മാരായിരിക്കും. जो दरिद्र है, അവരുടെ പൈസ ഒന്നുമില്ല, उनके पास देने के लिए पैसा नहीं है, പക്ഷെ അവർക്കൊരു ആഗ്രഹം, परंतु एक इच्छा है, അവർക്ക് ഈ കാര്യം മേടിക്കണം. ये बात उनको लेना है करके वो इच्छा है. അപ്പം അവർ ആരായിരിക്കണമെന്നറിയാം? तो उसके लिए उनको कौन रहना पड़ेगा? അവർ ദരിദ്രന്മാരാവണം. दरिद्र होना पड़ेगा. ഇവിടെ ലവോദിക്ക സഭ എങ്ങനെയാ? लवोदिका मंडली क्या लिखा है उनके बारे में? അവർ വളരെ ധനവാന്മാർ. वो लोग वो बोल रहे हैं कि वो लोग धनवान है. ധനവാന്മാർക്ക് ഇത് അവർക്ക് വരാൻ പറ്റത്തില്ല. धनवान लोगों को ऐसा खरीदने के लिए नहीं हो सकता, क्योंकि प्रभु से कुछ खरीदना है तो उनका गुण क्या होना चाहिए? दरिद्र रहना चाहिए. യെസ്, ആമേൻ. കാരണം അവർ ഏതിലാ ധനവാന്മാരായിരിക്കുന്നത്? तो परंतु वो लोग किस विषय में धनी है? ഈ ഞാൻ ആദ്യം പറഞ്ഞു, ഈ ലോകത്തിലെ ആൾക്കാരുടെ കയ്യിലുള്ള പൈസ അവരുടെ കയ്യിലും. मतलब जैसा हम लोग शुरुआत में भी कहा, संसार के लोग क्या अवस्था क्या है, वो बात वो लोग बहुत धनी है, संसार के विषय में बहुत पैसा है उनके पास. എന്നാൽ സ്വർഗത്തിലെ ആളുകളെ പോലെയുള്ള ധനം അവരുടെ കയ്യിലില്ല. परंतु स्वर्गीय दुनिया का धन, स्वर्गीय दुनिया का विशेष का जो धन का बात है, उसमें वो धन में नहीं है उनको, वो लोग कंगाल है. അവിടുത്തെ കാര്യം ഇവിടുത്തെ പൈസ കൊടുത്ത് എങ്ങനെ മേടിക്കാൻ പറ്റും? स्वर्ग की बात को दुनिया का या भूमि का पैसे देकर स्वर्ग की बात कैसा खरीद सकते हैं हम? അവിടുത്തെ സാധനം നമുക്ക് അവിടുത്തെ പൈസ, ഇവിടെ നമുക്ക് ഇന്ത്യയില് എന്തെങ്കിലും സാധനം മേടിക്കണമെങ്കിൽ നമുക്ക് യുഎസിലെ കറൻസി ഇവിടെ പോലെ, ഇവിടുത്തെ ഈ ലോകത്തിലെ കറൻസിയാണ് ഞാൻ പറയുന്നത്, യുഎസിലെ കറൻസി പറ്റത്തില്ല. तो स्वर्ग का बात खरीदना है तो स्वर्ग का पैसा ही लगेगा, दुनिया का नहीं लगेगा. अगर भूमि में ही अगर हम देख ले तो अगर भारत देश में अगर हमको कुछ खरीदना है तो अमेरिका का पैसा नहीं चलेगा. तो भूमि में इतना स्ट्रिक्ट है तो स्वर्ग कैसा है फिर? അപ്പം എന്തൊക്കെ മേടിക്കാനാ പറയുന്നത്? तो क्या क्या खरीदने के लिए बोला है? നമുക്ക് 18-ാം വാക്യം ഒന്നുകൂടെ വായിക്കാം. 18 फिर से पढ़ेंगे तो इसीलिए मैं तुमसे सम्मति देता हूँ कि आग में ताया हुआ सोना मुझसे मोल ले कि तू धनी हो जाए, हाँ। और श्वेत वस्त्र ले ले कि पहनकर तुझे अपने नंगेपन की लज्जा न हो, और अपने आंखों में लगाने के लिए सुरमा ले कि तू देखने लगे. കണ്ടോ, ഇവിടെ ഈ 3 കാര്യങ്ങളുടെ ഒരു വിശേഷത നിങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചോ? 3 बातों जो वस्तुएं जो बेचा जा रहा है उनका विशेषताओं को आप समझते हैं क्या? ഇവിടെ ഒന്ന് സ്വർണം, एक है सोना, ഇവിടെ ഒന്ന് വെള്ള വസ്ത്രം, एक सफेद वस्त्र കണ്ണിൽ പേർത്താൻ ലേപം. और आग में डालने के लिए एक सुरमा. ഈ 3 കാര്യങ്ങള് ये तीनों बातें ഇവിടുത്തെ ആൾക്കാർക്കില്ല. इधर के लोगों के पास नहीं है. ഇതിൽ നമ്മൾ ധനവാന്മാരായിരിക്കും സ്വർഗത്തിൽ. परंतु इस विषय में हम लोग धनी रहेंगे. इस विषय में നമ്മുടെ കണ്ണില്ലേ, हमारा आंखें जो है, അതുപോലെ जैसा मैंने पहला कहा था, നമ്മുടെ കണ്ണ് കർത്താവ് കാണുന്നത് പോലെ നമ്മൾ हमारा आंखें कैसा देखेंगे? जैसा प्रभु देखता है वैसा हम देखेंगे. നമുക്ക് ഇപ്പൊ ഇവിടെയൊക്കെ കണ്ണാടി ആയിരിക്കും, आज हम लोग चश्मे को इस्तेमाल करना पड़ रहा है देखने के लिए, കാരണം നമുക്ക് കാണാൻ വളരെ ബുദ്ധിമുട്ടാണ്. क्योंकि देखने के लिए बहुत तकलीफ होता है. എന്നാൽ കർത്താവ്, ഞാൻ എപ്പോഴും ഓർക്കുന്ന കാര്യം, കർത്താവ് ഞാൻ നിന്റെ സന്നിധിയിൽ ഒരു ഇതൊക്കെ എനിക്ക് ആവശ്യമില്ലല്ലോ. प्रभु, मैं हमेशा सोचा था, प्रभु जब मैं आपके उपस्थिति में पहुंच जाऊंगा तब ये चश्मा रुकावट नहीं रहेगा ना, കാരണം ഞാൻ എല്ലാ കാര്യത്തിലും ധനവാനാകും. क्योंकि स्वर्ग में जाने के बाद विश्वासी लोग सभी विषय में बातों में धनी रहेंगे. वो लोग ഒരു കാര്യത്തിൽ പോലും ആരും എന്നെ ചൂണ്ടി അവൻ ഈ കാര്യത്തിൽ ഇത്ര ധനം കുറവാ അങ്ങനെ പറയത്തില്ല. स्वर्ग में जाने के बाद कोई ऐसा बोलेगा नहीं, ये विषय में उसमें धन की कमी है करके स्वर्ग में कोई ऐसा बोलेगा नहीं. കാരണം അവിടെ എത്തിയിരിക്കുന്ന ആളുടെ അപ്പൻ വളരെ ധനവാനാണ്. क्योंकि ये जितने लोग भी स्वर्ग में पहुंचे हैं उन लोगों का पिता बहुत बड़ा धनवान है. ഈ 3 കാര്യങ്ങളെ നമ്മളൊന്ന് ശ്രദ്ധിച്ചാൽ, ये 3 बातों को अगर ध्यान दे तो ഈ സ്വർണം सोना അവരുടെ ഏത് അവസ്ഥയെ മറയ്ക്കുന്നറിയാം? उनका कौन सा बातों को ढक देगा? അവിടെ കണ്ടോ, നമ്മൾ വായിച്ചത് സ്വർണം അവർ ധനവാനാകുവാൻ വേണ്ടി. तो सोना खरीदो ताकि तुम लोग धनी हो जाए. കാരണം അവരുടെ അവസ്ഥ എന്തുവാ? क्योंकि उनका अवस्था क्या है?
वो लोग दरिद्र है, അവർ ദരിദ്രന്മാരാണ്, वो लोग दरिद्र है, അവർ അരിഷ്ടന്മാരാണ്. और वो लोग अरिष्ट अवस्थे में गिरा हुआ अभागी है. ഇങ്ങനത്തെ അവസ്ഥയെ മറയ്ക്കാനാണ് ഈ സ്വർണം. वो सब अवस्थाओं को छुपाने के लिए है सोना. പിന്നെ നമ്മൾ കാണുന്നത് വെള്ള വസ്ത്രം. और फिर श्वेत वस्त्र. എന്തിനാ ഈ വെള്ള വസ്ത്രം? श्वेत वस्त्र का के लिए നമ്മൾ മേടി വായിച്ചു, അവർ നഗ്നരാണ്. हम लोग 17 में पढ़ा तुम नंगे हो, അവരുടെ നഗ്നത മറയ്ക്കണം. यानी कि उनका नग्नता को छुपाने के लिए അതുകൊണ്ടാണ് ഈ വെള്ള വസ്ത്രം. उसके लिए ये श्वेत वस्त्र दिया गया है. പിന്നെ ഈ കണ്ണിലുള്ള ലേപം, और ये आंखों में डालने वाला सूरमा, എന്താ അതിന്റെ ആവശ്യകത? उसका अवस्था क्यों है? മേളത്തെ വാക്യത്തിൽ വായിച്ച അവർ അന്ധന്മാരാണ്. क्योंकि 17 में हम पढ़ते हैं कि वो लोग अंधे हैं. ഇവരുടെ എല്ലാ അവസ്ഥയ്ക്കും ദൈവം അവർക്കൊരു പ്രതിനിധി കൊടുക്കുക. तो यानी कि उनमें जो कमी है या जो उनके पास नहीं है, वो बात को पूरा करने के लिए प्रभु उनको वस्तु दे रहा है. പക്ഷെ ഇത് കൊടുക്കുമ്പോ परंतु ये देते समय में, ഈ ലോകത്തിൽ അവർക്ക് ചില കഷ്ടതകൾ വരും. ये देते समय में संसार में उनको थोड़ा कष्ट आएगा. അടുത്ത വാക്യം പറയുക, परंतु अगला वाक्य कहता है, ഞാൻ സ്നേഹിക്കുന്നവർക്ക് അങ്ങനെ വരും. और मैं जो जिनसे प्रेम करता हूँ उनका अवस्था ऐसा होने वाला है. 19ാമത്തെ വാക്യം, 19वां वाक्य. मैं जिनसे प्रेम करता हूँ हाँ, उन सबको उड़ाना और ताड़ना देता हूँ, इसलिए कि सर गर्म हो और मन फिरा. हाँ, ആ, കണ്ടോ, അവിടെ കർത്താവ് സ്നേഹിക്കുന്നവരെ അവർക്ക് കഷ്ടത വരും. तो जो लोग प्रभु से प्रेम करते हैं, वो प्रेम करने लोगों का खासियत क्या है? वो लोग बहुत कष्ट और विपत्ति से जाएंगे. കേരളത്തിൽ ഒരു സഹോദരൻ ഉണ്ടായിരുന്നു, മരിച്ചുപോയി. केरला में एक भाई था, वो अभी स्वर्गवास हो गया. കേരളത്തിലെ അരുൺ എന്നായിരുന്നു സഹോദരന്റെ പേര്. उनका नाम अरुण करके था. ആ സഹോദരൻ ഓൾമോസ്റ്റ് പാരലൈസ്ഡ് ആയിരുന്നു. वो भाई ऑलमोस्ट पैरालाइज हो गया. ആ സഹോദരന്റെ വാ മാത്രം ചലിക്കും. उनका सिर्फ होठ हिलता था. ആ സഹോദരനെ കാണാനായിട്ട് നമ്മള് ആശ്വസിപ്പിക്കാനും കാണാനായിട്ടും കുറെ സഹോദരങ്ങൾ നമ്മുടെ നാട്ടിൽ നിന്ന് പോയി. तो वो भाई को मिलने के लिए और उनको आश्वासन देने के लिए, हिम्मत देने के लिए बहुत भाई लोग उनको मिलने गया. അപ്പം ആ സഹോദരൻ വെള്ളം കുടിച്ചു. तो तब जब वो घर में जब गए तो देखा कि वो भाई तभी पानी पी रहा है. വെള്ളം കുടിക്കാൻ പറ്റത്തില്ല, വായി നനയ്ക്കേണ്ടി വരുവാ. तो उनको पानी पीने के विषय में भी पानी ग्लास उठाकर उनको पीने नहीं हो रहा. उनका होठों को हमको हमेशा गिल्ला करना पड़ता है ताकि वो धीरे धीरे निकल सके. ഈ വന്ന സഹോദരന്മാരോട് ഈ സഹോദരൻ എന്തോ പറഞ്ഞെന്നറിയോ? तो आया हुआ ये सहोदर अरुण ब्रदर. तो जो भाई उनको मिलने के लिए आए थे, उनको देखकर वो अरुण भाई जो तकलीफ में है, वेदना में, बीमार अवस्था में, उन्होंने एक बात कहा. ആ സഹോദരൻ പറയുക, वो कहता है, നിങ്ങൾ എല്ലാവരിലേക്കാട്ടിലും വെള്ളം കുടിക്കാൻ എത്രമാത്രം എനിക്ക് കർത്താവിനെ ആശ്രയിക്കേണ്ടി വരുന്നു എന്ന് എനിക്കറിയാം. तो आप लोग जो मुझसे मिलने आए हो, आप लोग से सबसे अधिक ज्यादा मैं मेरा अवस्था को जानता हूँ, क्योंकि मुझे पानी पीने के लिए भी प्रभु पर कितना आश्रय करना पड़ता है, ये आपसे ज्यादा मैं जानता हूँ. കാരണം നമ്മൾ എത്ര ഫ്രീലി ആയിട്ട് വെള്ളം കുടിക്കും. क्योंकि मैं जब पहला अच्छा था तो कितना आसानी से, कितना आराम से हम लोग पानी पीते थे. നമുക്കൊരു വെള്ളം ഇറക്കണമെങ്കിൽ പോലും നമ്മുടെ എത്ര ബോഡി ഫങ്ഷൻസ് പ്രവർത്തിക്കണം. परंतु पानी पीने के मुंह में आने के बाद निगलने के लिए हमारे शरीर के कितना अंग काम करता है, क्या आप लोग जानते हो क्या? അത് അറിയണമെങ്കിൽ പാരലൈസ് ആവണം. वो अगर जानना है तो क्या होगा? पैरालाइज होना पड़ेगा. ആ വ്യക്തി പറയുക, तो वो भाई कह रहा है, എനിക്ക് ഓരോ നിമിഷവും ഞാൻ വെള്ളം ഇറക്കുമ്പോൾ ഞാൻ കർത്താവിനെ ഓർക്കും. मैं एक क्षण, मुझे मेरे मुंह में एक बूंद डाला जाता है मेरा मुंह गिल्ला करने के लिए, उस समय में भी पानी पीने के विषय के लिए भी मुझे प्रभु पर आश्रय करना पड़ता है. निगलने के लिए मुझे प्रभु पर आश्रय करना पड़ता है. നമുക്ക് ഈ കർത്താവിനെ ഏറ്റവും കൂടുതൽ ആവശ്യം എപ്പോഴാണ് വരുന്നതെന്ന് हमें प्रभु को हमारे जीवन में सबसे ज्यादा आवश्यकता कब आएगा? നമ്മുടെ അവസ്ഥ അത്രമാത്രം അരിഷ്ടമാണെന്നും നമുക്ക് കർത്താവിനെ കൂടാതെ പറ്റത്തില്ല എന്നുമുള്ള ഒരു സ്ഥിതിവിശേഷത്തിൽ നമ്മൾ എത്തിയാൽ കർത്താവ് നമ്മളെ അവിടെ കൈവിടുന്നില്ല. तो जब एक विश्वासी समझ में आता है कि मैं कितना अभागी और मैं कितना गिरा हुआ अवस्था में हूँ, इस अवस्थे से जब तक प्रभु आकर मुझे उठाएगा नहीं तब तक मैं उठ नहीं पाएगा. ऐसा अवस्था जब आएगा तो प्रभु ऐसा व्यक्ति को छोड़ता नहीं, त्यागता नहीं. ഈ ലവോദിക്ക സഭയുടെ അവരെന്താ അന്ധന്മാരായ? तो लवोदिका मंडली लोग क्यों इतना अंधे हो गए? അറിയുന്നില്ല കർത്താവ് വെളിയിലാണ്. क्योंकि वो लोग नहीं जान पा रहे, वो लोग देख नहीं पा रहे कि प्रभु बाहर है. അവർക്ക് അതുപോലും സെൻസ് ചെയ്യാൻ പറ്റിയില്ല കർത്താവ് വെളിയിൽ നിൽക്കുക. ये बात का अवस्थे में भी उनको बोध नहीं हो पा रहा है कि प्रभु बाहर है. എന്നിട്ട് കർത്താവ് മുട്ടുക. फिर प्रभु खटखटा रहा है. നമ്മൾ ഇത് ശരിക്കും ഒന്ന് ആത്മാവിൽ മനസ്സിലാക്കുക. ये बात को अगर सचमुच अगर हम आत्मा में ग्रहण करें तो നമ്മളത് എങ്ങനെ നമ്മളത് മനസ്സിലാക്കും? तो किस रीति से हम ये बात को समझ पाएंगे? ആരാ വാതിൽക്കൽ നിൽക്കുന്നതെന്നറിയാം? क्योंकि दरवाजे पर कौन खड़ा है? ആമേൻ എന്ന പേരുള്ളവൻ. जिसका नाम आमेन है.
അവനാണ് അവൻ മുഴു സൃഷ്ടിയും സൃഷ്ടിച്ചത് അവനാണ്. पूरा पूरा ब्रह्मांड को सृष्टि करने वाला वो प्रभु. ആ കർത്താവ് വാതിൽക്കൽ നിൽക്കുക എന്ന് പറയുന്നത് നമ്മളോടുള്ള സ്നേഹത്തിന്റെ വലുപ്പമാണ്. तो वो व्यक्ति जो सब कुछ अपने अधिकार में है, वो आकर सीमित हो रहा है, दरवाजे पे आकर खटखटा रहा है, अपने आप को सीमित कर रहा है. बोला तो उनको हमारे विषय में प्रेम कितना बड़ा है. ഇത് ഏത് സഭയോടാന്നറിയാം? किस प्रकार का मंडली है ये? ലവോദിക്യ സഭ. जो लेवोदिकिया मंडली. വേറൊരു സഭയോട് और कोई भी प्रकार मंडली को ഇങ്ങനത്തെ ഒരു അവസ്ഥയിൽ കർത്താവ് ആയിരിക്കുന്ന കണ്ടിട്ടില്ല. इस तरह का अवस्थे में प्रभु हो गया करके हम नहीं देखते. എന്നാൽ ലവോദിക്യ സഭയോടുള്ള കർത്താവിന്റെ സ്നേഹം, परंतु लेवोदिकिया मंडली के लिए प्रभु का जो प्रेम और बोझ है, ഇത് അവർ കണ്ടിരിക്കുന്നുവെങ്കിൽ अगर ये वो लोग ने देख लिया होता, അവർ ശരിക്കും ഈ കർത്താവിനെ ആവശ്യപ്പെട്ടു. वो लोग सही रीति से वो लोग को प्रभु का जरूरत का अवस्था को लोग समझ पाते थे. ഒരു ഹോൾമാൻ ഹണ്ട് എന്ന് പറഞ്ഞ ഒരു വലിയൊരു ചിത്രകാരൻ, एक हॉलमैन हंट नाम का एक बहुत बड़ा चित्र बनाने वाला व्यक्ति 18ാം നൂറ്റാണ്ടിൽ ഒരു ചിത്രം വരച്ചു. 18 सेंचुरी में उन्होंने एक चित्र बनाया ഈ ഒരു വാക്യത്തിന്റെ ബേസിൽ ആ ചിത്രം और വരച്ചു. उन्होंने ये वाक्य के आधार पर बनाया. എങ്ങനെയായിരുന്നു അറിയാ ചിത്രം? वो चित्र इस रीति से है, കർത്താവ് വാതിൽക്കൽ നിൽക്കുക. परमेश्वर इस रीति प्रभु दरवाजे के सामने खड़ा है. ആ വാതിലിന്റെ പ്രത്യേകത എന്തുവാന്നറിയോ? उस दरवाजे का खासियत यह है कि വെളിയില് പൂട്ടോ പിടിയൊന്നുമില്ല. बाहर ताला खोलने के लिए जो चाबी का जो होल है वो भी नहीं है, और दरवाजा खोलकर जो हम लोग पकड़ के खोलते हैं ना, वो बात भी नहीं है. दोनों बातें नहीं है. ഇത് എവിടെയാ ഇരിക്കുന്നതെന്നറിയോ? और ये कहां पर है? ഇത് അതിന്റെ അകത്താ, ആ ദർവാജയുടെ അകത്താ. और वो दरवाजे के अंदर है. സാധാരണ എങ്ങനെ എവിടെ ഇരിക്കുന്നേ? तो साधारण रीति से कहाँ होता है? നമ്മുടെയൊക്കെ വീടിന്റെ അങ്ങനെയാണോ? हमारा घर के बाहर कैसा है? അങ്ങനെയല്ലല്ലോ. പക്ഷേ ഈ പെയിന്റിങ്ങിൽ വലിയൊരു അർത്ഥമുണ്ട്. परंतु ये चित्रकार ने जब चित्र बनाया बहुत अर्थ से बनाया. ഞാനത് ചിന്തിക്കുമായിരുന്നു, मैं सोच रहा था, ഏത് അർത്ഥത്തിൽ ആ വ്യക്തി വരച്ചു എന്നറിയത്തില്ല. मैं नहीं जानता कि वो व्यक्ति ने किस अर्थ से बनाया, പക്ഷെങ്കിൽ അതിലൊരു വലിയൊരു സത്യം അറിഞ്ഞാണ്. परंतु एक बहुत बड़ा सत्य उसमें छुपा हुआ है. ആ ദർവാജ കർത്താവ് തല്ലി തുറക്കുന്നില്ല. वो दरवाजा प्रभु मारकर तोड़कर खोल रहा नहीं है. ആ ദർവാജ തുറക്കാനായിട്ട് വെളിയിലൊരു പൂട്ടില്ല, വെളിയിലൊരു പിടിയില്ല. मतलब क्योंकि वो दरवाजा खोलने के लिए बाहर से ऐसा खोलने वाला नॉब नहीं है कि खोलकर अंदर जाए. ആ അകത്ത് നിൽക്കുന്ന ആള് തുറന്നാൽ മാത്രമേ വെളിയിലുള്ള ആള് यानी कि अंदर से कोई व्यक्ति आकर खोलेगा तो ही वो बाहर का व्यक्ति अंदर आ सकता है. ഈ അകത്തുള്ള വ്യക്തി ഒരു കാര്യം മനസ്സിലാക്കണം, വെളിയിൽ നിൽക്കുന്ന ആൾ ആരാണ്. परंतु जो अंदर रुकने वाला आदमी समझना चाहिए, उतना देर से जो बाहर तेरे लिए खटखटा रहा है वो कौन है. ആ ലവോദിക്യ സഭയെ ദൈവം വിളിക്കുമ്പോൾ അവിടെ വിളിക്കുന്ന ഓരോ വ്യക്തികളെ കുറിച്ചാണ്. കാരണം അവിടെ പറയുന്നത് ആരെങ്കിലും. तो प्रभु जब वहां पर खटखटाते समय में वो कोई एक दो लोगों के लिए नहीं, वो मंडली में जितने लोग हैं सब लोग सुने उस रीति से खटखटा रहे. और वाक्य क्या कहता है? जो कोई भी सुनकर खोलेगा. मतलब वो मंडली में जितने लोग हैं सबके लिए वो खटखटाहट है. പക്ഷെ ആരെങ്കിലും എന്റെ വാക്ക് ശബ്ദം കേട്ട് വാതിൽ തുറന്നാൽ, और जो कोई भी मेरा आवाज को सुनकर दरवाजा को खोला, ഞാൻ അവന്റെ അടുത്ത് വന്ന് मैं उसके साथ रहकर भोजन करूंगा. ഇങ്ങനെ ഒരു അവസ്ഥ നമ്മൾ എത്തിയാൽ നമുക്ക് ചൂട് പിടിച്ചു. अगर इस तरह का अवस्था अगर हमको आ गया, प्रभु के साथ का संगति और स्पर्श मिल गया, तो वो व्यक्ति तुरंत क्या हो जाएगा? वो गर्म हो जाएगा. നമ്മൾ ഫിലഡൽഫിയ അവസ്ഥയിലെത്തി. मतलब वो फिलाडेल्फिया अवस्थे में पहुंच गया. നിങ്ങൾക്കറിയോ എമ്മോസി പോയ ശിഷ്യന്മാര്, एमेउस में गया हुआ चेले लोग, ഞാൻ എപ്പോഴും ചിന്തിക്കും ഇവർ രണ്ടുപേരും എത്ര ഭാഗ്യമുള്ളവരാണ്. मैं हमेशा सोचता था ये दो चेले लोग कितना धन्य लोग हैं. ഇവർക്ക് ഏകദേശം ലവോദിക്കയുടെ ഒരു അവസ്ഥയാണ്. मतलब ये दोनों को लगभग लेवोदिकिया का अवस्था में चल रहे वो लोग. ഇവരുടെ തൊട്ടടുത്ത് കർത്താവായിരിക്കുന്നത്. इनके एकदम बाजू में प्रभु खड़ा है, ഇവർക്ക് മനസ്സിലാവുന്നില്ല ഇത് കർത്താവാണ്. परंतु ये लोग नहीं जान रहे कि साथ में जो चल रहे हैं वो प्रभु है करके. നീ ഇതൊന്നും അറിയുന്നില്ല. ഈ നസ്രയത്തിൽ നടക്കുന്ന ഇവിടെയൊക്കെ നടക്കുന്ന സംഭവ വികാസങ്ങൾ. ओ ये दोनों प्रभु को बोल रहे हैं, क्या तू दुनिया में एकलौता मनुष्य ऐसा है क्या जो दुनिया में ऐसा ऐसा बड़ा घटना हुआ, हमारे गांव में ऐसा ऐसा हुआ, यीशु के बारे में ऐसा ऐसा हुआ, तू नहीं जान रहा है क्या? यीशु को बोल रहा है. യേശു എന്ന് പറഞ്ഞൊരു വ്യക്തി കർത്താവ് ഇവിടെ ഈ നസ്രത്തിൽ ജീവിച്ചു. क्योंकि यीशु नाम का एक व्यक्ति नसरेत में जिया. അവൻ വലിയൊരു പ്രവാചകനാണ്. वो बहुत बड़ा एक भविष्यवक्ता है. അവൻ ദൈവത്തിന്റെ മുന്നിൽ वो परमेश्वर के सामने വലിയ വീര്യപ്രവർത്തികൾ ചെയ്തവനാണ്. बहुत बड़ा वीर काम किया है. പക്ഷേ ദുഃഖകരം എന്ന് പറയട്ടെ, परंतु दुख की बात यह है, അവനെ പുരോഹിതന്മാരും याजक लोगों ने मिलकर എല്ലാവരും അവനെ ക്രൂശിച്ചു. और फरीसी लोगों ने सब मिलकर उनको क्रूस में चढ़ाया. ഇത് ആരോടാ പറയുന്നത്? ये किसको कह रहा है? ഈ അനുഭവത്തിൽ പോയ जो ये व्यक्ति जो खुद अनुभव से गया उसी व्यक्ति को कह रहा है.
കർത്താവ് അവരെ വിട്ട് ഇവരോട് എന്തോ ഇനി പറയുന്നത്, ഇവരെ വിട്ടിട്ട് പൊക്കൂടായിരുന്നോ? तो प्रभु तो ये क्या ये लोग बोल रहे हैं, ऐसा उनका अवस्था को देखकर ठीक है मैं जा रहा हूँ बोलकर प्रभु उनको छोड़कर जा सकता था ना। ഞാൻ എപ്പോഴും ചിന്തിക്കും, നമുക്ക് എത്ര പ്രാവശ്യം കർത്താവ് നമ്മളെ എതിരേറ്റിട്ടുണ്ടെന്നറിയാം. तो मैं सोच रहा था प्रभु हमारे जीवन में कितने बार प्रभु हमारे सामने इस रीति से आया होगा और हमसे बात करने का कोशिश किया होगा। ഈ കഴിഞ്ഞ ആഴ്ചയിലും ഞങ്ങൾ കേട്ടു, गए हफ्ते में हमने सुना അവന്റെ സ്നേഹം ഒരു നാളും മുതിർന്നു പോകുന്നില്ല. उनका प्रेम जो है वो कभी मुरझाता नहीं, His love never fails. उसका प्रेम कभी हारता नहीं। എന്ന് വെച്ചാൽ എന്താണെന്നറിയോ, उसका मतलब क्या है, നമ്മൾ എത്ര ശക്തമേറിയ കാരണങ്ങൾ നമ്മളെ സ്നേഹിക്കണ്ട എന്ന് നമ്മൾ അവതരിപ്പിച്ചാലും मतलब हम लोग अपने सामने से प्रभु को कितना भी कारण दे दे कि प्रभु तू हमसे प्रेम मत करो, हम लोग अभागी है और इस तरह का अवस्थे में है, आप हमसे प्रेम नहीं कर सकते, मतलब ऐसा कोई भी कारण हम प्रभु को बता दो, അവന്റെ സ്നേഹം നമ്മളോട് ഒരു നാളും നിൽക്കുന്നില്ല. परंतु हम देखते हैं पहला कोरिन्थी उसका 13:8 में जो लिखा है शुरुआत में, उसका प्रेम कभी भी हमारे खिलाफ मुरझाता नहीं या हारता नहीं, हमेशा उनका प्रेम चलते रहता है हमारे ऊपर। നമ്മൾ എന്തൊക്കെയാണെങ്കിലും हम लोग कुछ भी हो जाए, അവന്റെ സ്നേഹം നമ്മളോട് ഒരിക്കലും ഫെയിൽ ആവില്ല. उनका प्रेम हमारे विषय में कभी हारता नहीं, കാരണം എപ്പോഴും ആ നിലയിൽ അത് ഉന്നത നിലവാരം നയിക്കുന്ന ഒരു क्योंकि സ്നേഹം. प्रभु का प्रेम हमेशा ऊंचाई पे बढ़ते रहने वाला अवस्थे में है। ആ കർത്താവിന്റെ ആ സ്നേഹത്തിൽ നിന്നുമാണ് നമ്മളെ വിളിക്കുന്നത്. उस ऊंचा प्रेम, वो हाई लेवल वाला प्रेम से प्रभु हमको बुला रहा है। ആ സ്നേഹത്തിന്റെ നിലവാരത്തിൽ നിന്ന് നമ്മളെ നോക്കുമ്പോ നമുക്കൊരു സ്നേഹവും ഇല്ല. और प्रभु जिस मुकाम पे पहुंचा है, उस मुकाम के प्रेम से जब हमको देखते समय में हमारे अंदर क्या दिख रहा है कि हमारे अंदर ऐसा कोई भी गुण नहीं है कि वो प्रेम को प्राप्त कर सके। നമുക്ക് കർത്താവിനെ വിശ്വസിക്കാൻ പറ്റാറില്ല അല്ലേ? हम लोग कभी कभी प्रभु पे संपूर्ण विश्वास हम रखते नहीं है। നമുക്ക് ഈ കാര്യം കർത്താവിനോട് പറയാമോ? क्या ये बात, ऐसा बात हम प्रभु को बोल सकते हैं क्या? बोल सकते हैं कि नहीं? ഞാൻ പറയുമ്പോ നമ്മള് വചനത്തിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ വേണം ഈ കാര്യം मतलब मैं वचन के आधार पर बोल रहा हूँ, ഞാൻ കർത്താവിനോട് പറയാം, हम प्रभु को बोलते हैं, കർത്താവ് എനിക്ക് നിന്നെ വിശ്വസിക്കാൻ പറ്റില്ല. हे प्रभु मैं इतना निकम्मा हूँ कि मैं यहाँ पर विश्वास भी नहीं कर सकता। അങ്ങനെ കർത്താവിനോട് പറയാൻ പറ്റുമോ? ऐसा हम प्रभु को बोल सकते हैं क्या? നമുക്കൊരു വാക്യം വായിക്കാം. एक वाक्य हम पढ़ेंगे, മർക്കോസിന്റെ मरकोस का पुस्तक, ഒരു സംഭവം നമ്മളവിടെ വായിക്കും. एक घटना को हम पढ़ते हैं वहां पर, 9-ാം അധ്യായം अध्याय 9 അതിന്റെ 20-ാമത്തെ വാക്യം തൊട്ട് 24-ാമത്തെ വാക്യം. 20 से लेकर 24 पढ़ना। करके उसके पास ले आए और जब उसने उसे देखा तो उस आत्मा ने तुरंत उसे मरोड़ा और वह भूमि पर गिरा और मुंह से फेन बहाते हुए लौटने लगा। उसने उसके पिता से पूछा, इसकी यह दशा कब से है? उसने कहा, बचपन से। उसने इसे नष्ट करने के लिए कभी आग और कभी पानी में गिराया, परंतु यदि तू कुछ कर सके तो हम पर तरस खाकर हमारा उपकार कर। यीशु ने उससे कहा, यदि तू कर सकता है, यह क्या बात है? विश्वास करने वाले के लिए सब कुछ हो सकता है। ഇവിടെ കണ്ടോ, അടുത്ത വാക്യമാണ് പ്രധാനം. अगला वाक्य में मूल्य है 24। बालक के पिता ने तुरंत गिड़गिड़ाकर कहा, हे प्रभु, मैं विश्वास करता हूँ, मेरे अविश्वास का उपाय कर। हाँ, ഇവിടെ കണ്ടോ, यहाँ पर देखो ഈ സഹോദരൻ പറയുന്നത് എന്തുവാ? ये व्यक्ति क्या कह रहा है, എന്റെ അവിശ്വാസത്തെ സഹായിക്കണം. मेरा अविश्वासता को प्रभु आप सहायता करो, നീ എന്തോ പറയുന്നതെന്നും എനിക്കധികം क्योंकि മനസ്സിലാവുന്നില്ല. आप जो बोल रहे हैं मुझे सही रीति समझ में तो नहीं आ रहा, എനിക്കിതിനെ വിശ്വസിക്കണമെന്നുണ്ട്, परंतु मुझे आपको विश्वास करने का इच्छा है। പക്ഷെ എനിക്ക് നീ പറയുന്ന പോലെ വിശ്വസിക്കാൻ पर പറ്റുന്നില്ല. आप जिस रीति से बोल रहे हैं उस रीति का मुकाम में मेरा विश्वास नहीं पहुंच रहा। ഈ സഹോദരന്റെ കർത്താവിനോടുള്ള തുറന്നു പറച്ചിൽ നമ്മൾ तो ശ്രദ്ധിച്ചു. जरा अगर ये भाई ने जिस रीति से प्रभु को अपना दिल खोलकर मन खोलकर बोला हुआ बात को अगर हम ध्यान देखेंगे तो കർത്താവിനോട് നമുക്ക് എന്തും പറയാൻ സഹോദരൻ. मतलब प्रभु को उपस्थिति में आकर हम कुछ भी बोल सकते हैं। നമ്മൾ ഈ ലോകത്തിൽ വേറെ ആരോടെങ്കിലും പറയുക എനിക്ക് നിന്നെ വിശ്വാസം ഇല്ലെന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ അത് വലിയൊരു സ്റ്റേറ്റ്മെന്റ്. तो अगर ये दुनिया में अगर कोई भी व्यक्ति को जाकर बोल रहा है कि मैं तुमको विश्वास नहीं करता, तुम पर भरोसा नहीं करता बोला, तो वो एक बहुत बड़ी बात है। അത് പിന്നെ ആ വ്യക്തി നമ്മളോടുള്ള ബന്ധത്തിൽ പല കാര്യത്തിലും നമ്മളോട് ഇച്ചിരി അകന്നു നിൽക്കും. फिर वो सुनने वाला व्यक्ति क्या करेगा, आगे चलकर हमसे एक दूरी रखने का पूरा कोशिश करेगा।
എന്നാൽ കർത്താവിനോട് നമ്മൾ പറയുക കർത്താവ് എനിക്ക് വിശ്വസിക്കാൻ പറ്റുന്നില്ല. परंतु प्रभु को अगर हम बोले कि प्रभु मैं मुझे आप पर विश्वास करने नहीं हो रहा है, तो ആ അവിശ്വാസത്തെ സഹായിക്കുക കർത്താവ്. हमारा प्रभु वो अविश्वास या अवस्था को मदद कर रहा है कि हमारे अंदर विश्वास बढ़ाए. ഏതറ്റം വരെ കർത്താവ് വരുന്നത് നമ്മൾ നോക്കണം. मतलब प्रभु देखो कितना मुकाम तक प्रभु अपने आप को झुकाने देख रहा है. ഈ അവിശ്വാസമുള്ള ദുഷ്ടഹൃദയം നാം പറഞ്ഞിരിക്കുന്നത് എബ്രായ ലേഖനത്തിൽ. इब्रानियों में क्या कहता है, तुम्हारे ये अविश्वास का ये दुष्ट मन. അവിശ്വാസം ഉണ്ടെങ്കിൽ നിന്റെ ഹൃദയം ദുഷ്ടമാണ്. मतलब अविश्वास है तो हृदय क्या है, दुष्ट है. അതിനെ പോലും സഹായിക്കുമെന്ന്. उस अवस्था को भी मदद करने वाला है हमारा प्रभु. ഇത്രമാത്രം നമ്മളെ സ്നേഹിക്കും. इतना हमसे प्रेम करता है, ഇത്രമാത്രം നമ്മളോട് അടുത്ത് വരും. इतना हमारा करीब आ रहा है. ഇങ്ങനെ നമ്മളെ സ്നേഹിക്കുന്ന ലോകത്തിൽ വേറെ ആരും. इस तरह इस रीति से प्रेम करने के लिए दुनिया में और कोई नहीं है प्रियो. അത് ലവോദിക്ക സഭയോടാ പറയുന്നത്. और वो लवोदिकिया मंडली को कह रहा है, ഏറ്റവും അരിഷ്ടമായ സഭ. मतलब जो सबसे गिरा हुआ अभागी मंडली, അവരുടെ ഡോർ എങ്ങനെ അടഞ്ഞിരിക്കുക. उनका दरवाजा बंद है. ഫിലഡൽഫിയയുടെ അവസ്ഥ എന്താണെന്നറിയോ? फिलाडेल्फिया का अवस्था कैसा है प्रियो? അവരുടെ ഡോർ എപ്പോഴും തുറന്നിരിക്കുക. उनका दरवाजा खुला हुआ है. ഉണ്ടോ? അത് 3-ാമത്തെ അധ്യായം 3 अध्याय 8. मैं तेरे कामों को जानता हूँ, देख मैंने तेरे सामने एक द्वार खोल रखा है हाँ आगे. जिसे कोई बंद नहीं कर बस सकता। बस जिसे एक ऐसा दरवाजा खुला है जो कोई बंद नहीं कर सकता. കണ്ടോ? ഇവരുടെ ഫിലഡൽഫിയയുടെ അവസ്ഥ എപ്പോഴും ഇവരോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഇവരുടെ ദർവാജ ഇവരുടെ കഥ എപ്പോഴും തുറന്നിരിക്കും. इनके विषय में फिलाडेल्फिया मंडली का सबसे बड़ा आशीष अवस्था क्या है कि इनका दरवाजा हमेशा खुला हुआ है, कोई उसे बंद नहीं कर सकता. അതാണ് ആരും അടയ്ക്കാൻ പറ്റത്തില്ല. उधर लिखा है कि कोई उसे बंद नहीं कर सकता. എന്താ അങ്ങനെ കാരണം? ऐसा क्यों कारण है? അവരും കർത്താവുമായിട്ട് യാതൊരു രീതിയിലും അവരെ ആർക്കും തടസ്സപ്പെടുത്താൻ കഴിയത്തില്ല. मतलब उनको प्रभु के साथ का संगति में बने रहने के लिए कोई भी चीज रुकावट नहीं है. കാരണം ആ ഒരു നിലവാരത്തിൽ നമ്മൾ എത്തിയാൽ उस अवस्था में अगर हम पहुंच गए तो നമുക്ക് അവന്റെ വചനത്തെ കാക്കാൻ പറ്റും. हम लोग उनका वचन को संभालने के लिए हो पाएगा. അങ്ങനത്തെ ഒരു സ്ഥിതിവിശേഷത്തിൽ നമ്മൾ എത്തണമെങ്കിൽ उस अवस्थे में अगर हमको पहुंचना है तो നമുക്ക് കർത്താവുമായിട്ട് ഈ രീതിയിലുള്ള ബന്ധം വേണം. हमें प्रभु के साथ का गहरा नाता और रिश्ता होना जरूरी है. കാരണം ഞാൻ ഈ പറഞ്ഞതിന്റെ സാരം എന്തെന്ന് ചോദിച്ചാൽ मतलब ये सब बातों का संशय मतलब विषय मुद्दा मैं बताना चाहता हूँ. ലവോദിക്ക സഭ അത്രയും നല്ലൊരു സഭയല്ല. लवोदिकिया बोला तो अच्छा मंडली नहीं है. കാരണം ഈ സഭയുടെ മൂപ്പൻ ആരാന്നറിയോ? ये मंडली का प्राचीन कौन है? വായിക്കാം. കൊലോസിയർ कोलोसे का पुस्तक 4 അധ്യായം अध्याय 4 അതിന്റെ 17-ാമത്തെ വാക്യം, उसका 17 അതിന്റെ 16-17 വാക്യം. 16 17 4 का. जब यह पत्र तुम्हारे यहाँ पढ़ लिया जाए तो ऐसा करना कि लौदीकिया की कलीसिया में भी पढ़ा जाए, और वह पत्र जो लौदीकिया से आए उसे तुम भी पढ़ना, और अर्किपुस से कहना कि जो सेवा प्रभु में तुझे सौंपी गई है उसे सावधानी के साथ पूरी करना. ആ, കണ്ടോ? അർക്കിപ്പൂസ് എന്ന് പറഞ്ഞ ഒരു സഹോദരനാണ് അവിടുത്തെ മൂപ്പൻ. अर्किपुस नाम का एक भाई है लवोदिकिया मंडली का अध्यक्ष. ഈ മൂപ്പൻ പോലും അവിടെ നല്ലൊരു രീതിയിലല്ല അവിടുത്തെ വ്യവഹാരം. तो यानी कि ये अध्यक्ष जो मंडली को चलाना चाहिए उसका व्यवहार सही नहीं है. അവിടുത്തെ ഈ സഹോദരൻ മിനിസ്ട്രി അത്രമാത്രം പവർഫുൾ അല്ല, അത്രമാത്രം കർത്താവിനെ പ്രസാദിപ്പിക്കുന്നതല്ല. मतलब ये भाई जो सेवा कर रहा है वो प्रभु की इच्छा के अनुसार नहीं है और प्रभु को प्रसन्न नहीं कर रहा. പക്ഷെ ഒരു കാര്യമുണ്ട്. परंतु एक बात है, ഈ അർക്കിപ്പൂസ് എന്ന് പറഞ്ഞ ഈ സഹോദരന് ശുശ്രൂഷ ആരിൽ നിന്നോ കിട്ടിയെന്നറിയോ? ये अर्किपुस भाई को उसका सेवा करने का वो जिम्मेदारी उसको कहाँ से मिला था? അത് വായിച്ചേ 17-ാമത്തെ വാക്യം. 17 वाक्य. और अर्किपुस से कहना कि जो सेवा प्रभु में तुझे सौंपी गई हाँ, जो सेवा प्रभु ने तुझे सौंपी है उसे सावधानी के साथ उसको सावधानी के साथ संभालना. അപ്പം അർക്കിപ്പൂസിന് ഈ ഒരു ശുശ്രൂഷ ആരാ തന്നെ? तो उसको वह सेवा किसने दिया था? കർത്താവ് തന്നെ തന്നെ. प्रभु स्वयं दिया था. പക്ഷേ ശരിക്കും ഫുൾഫിൽ ചെയ്യാൻ പറ്റുന്നില്ല. परंतु वो सेवा को पूर्णता में पहुंचाने नहीं हो पा रहा था उसको. അതുകൊണ്ട് സഹായിക്കാനും കുറച്ച് സഹോദരന്മാരെ വിടുന്നുണ്ട്. इसके लिए वो बात के विशेष में मदद करने के लिए भाइयों को भेजा जा रहा है. ഈ സഭ ഇങ്ങനത്തെ ഒരു സഭയോടുള്ള ബന്ധത്തിൽ കർത്താവിനുള്ള ഭാരം പോലെ അവിടെയുള്ള സഹോദരന്മാർക്കും ഭാരം. तो इस मंडली के विषय में जिसका अवस्था ऐसा है, जिसका बोझ प्रभु को है कि ये मंडली उन्नति करना चाहिए करके उस समय के भाइयों को भी था. അതാ ഏത് സഹോദരനറിയാം? वो कौन सा भाई है? അതിന്റെ മേളിലത്തെ വാക്യം 12-13 വായിക്കും. उसका 12 और 13 पढ़े. इपफ्रास, हाँ। जो तुम में से है हाँ। और मसीह यीशु का दास है, हाँ। तुम्हें नमस्कार कहता है और सदा तुम्हारे लिए प्रार्थनाओं में प्रयत्न करता है, हाँ। ताकि तुम सिद्ध होकर पूर्ण विश्वास के साथ परमेश्वर की इच्छा पर स्थिर रहो. हाँ। मैं उसका गवाह हूँ हाँ। कि वह तुम्हारे लिए और लौदीकिया और हियरापोलिस वालों के लिए
बड़ा परिश्रम करता रहता है। आमेन आमेन बस ഇവിടെ കണ്ടോ, ഇവിടെ എപ്പഫ്രാസ് എന്ന് പറഞ്ഞ സഹോദരൻ പ്രാർത്ഥനയിൽ വളരെ ജാഗ്രതയുള്ളവനാണ് ഈ ലവോദിക്ക സഭയോടുള്ള ബന്ധത്തിൽ. तो एपफ्रास भाई वो क्या कर रहे हैं, प्रार्थना में बहुत उत्तेजित होकर लेवोदिकिया मंडली के लिए प्रार्थना में वो याद कर रहा है. എന്താണ് സഹോദരങ്ങളെ ഇത് കാണിക്കുന്നത്? तो ये क्या दिखाता है भाइयों, നമ്മുടെ ഇടയിൽ അനേക സഹോദരന്മാർ हमारे बीच में जो बहुत सारे भाइयां हैं, ഈ നിലയിൽ ശീതവാനും അല്ല ഉഷ്ണവാനും അല്ലാത്ത ഒരു സ്ഥിതിവിശേഷത്തിലാണെങ്കിൽ, अगर हमारे बीच में अगर ऐसा भाई लोग है जो गर्म भी नहीं ठंडा नहीं ऐसा पहुंच गया तो നമ്മൾ എന്തുവാ ചെയ്യേണ്ടത്? ആ സഹോദരന്റെ അടുത്ത് വന്ന് നിന്റെ ഇങ്ങനത്തെ അവസ്ഥയിലാണ് ജീവിക്കാനാണോ കർത്താവ് വിളിച്ചത് ഇങ്ങനെ പറയാതെ, तो हम लोग उसके पास जाके क्या प्रभु ने तुझे ऐसा बोला है क्या, गर्मी भी नहीं ठंडी ऐसा मुकाम में रहना चाहिए क्या, ऐसा बोले बगैर, ऐसा ना बोले, ആ സഹോദരന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാനുള്ള ഒരു മനസ്സ്, वो भाई के लिए प्रार्थना करने के लिए मन हम लोगों को बोझ आना चाहिए वो भाई के लिए. എപ്പഫ്രാസിന്റെ മനസ്സുണ്ടല്ലോ ചൂട് പിടിച്ചത്. बोला एपफ्रास का मन कैसा था, वो ज्वाला जैसा उत्तेजना से भरा हुआ था. കാരണം ഈ ചൂട് പിടിക്കുന്ന എപ്പോഴാണെന്നറിയാമോ? मतलब वो गर्मी आ गया, मतलब वो गर्मी कब हुआ उसको, കർത്താവ് വന്ന് അവരുടെ കൂടെ ഭക്ഷണം കഴിച്ചാൽ മാത്രമേ പറ്റത്തുള്ളൂ. प्रभु अगर आकर हमारे बीच में आकर भोजन कर लिया तो वो व्यक्ति के अंदर क्या होगा, उत्तेजना से भरकर गर्मी लगेगा, मतलब गर्म हो जाएगा वो. എംഒസി പോയ ശിഷ്യന്മാർക്ക് എന്തോ സംഭവിച്ചേ? एमाउस में जाने वाला भाइयों को क्या हुआ था, കർത്താവ് അവരിൽ നിന്ന് പോയെന്ന് അവരുടെ ഉള്ളം കത്തുക. तो वो लोग बोलने लगे, रोटी तोड़ा प्रभु वहां से गायब हुआ, तो वो लोग क्या बोल रहे हैं, ये आदमी जब वचन बोल रहा था तो हमारे अंदर जल रहा था, നമ്മുടെ ഉള്ളം കത്തുന്ന ഒരു സ്ഥിതി, हमारे अंदर जलने का अवस्था. അത് ഉണ്ടായിരിക്കണമെങ്കിൽ നമുക്കൊരു കൂട്ടായ്മ കർത്താവ്. मतलब वो अगर ऐसा बने रहना है तो प्रभु के साथ का संगति होना बहुत जरूरी है. നമ്മുടെ പ്രാർത്ഥന എത്ര വിലപ്പെട്ടതാണ്. इसलिए प्रियो हमारा प्रार्थना कितना मूल्य है. നമ്മളെ പുരോഹിതന്മാരാക്കി എന്നല്ല പറയുന്നത്. वचन कहता है कि हमें याजकों का समाज बनाया है. പുരോഹിതന്മാരുടെ ജോലി എന്തുവാ? याजकों का काम क्या है, പുരോഹിതന്മാരുടെ പ്രധാനപ്പെട്ട ശുശ്രൂഷ പ്രാർത്ഥന. याजकों का सबसे मूल काम विशेष जो सेवा उनको सौंपा है वो है प्रार्थना. ഈ മഹാപുരോഹിതനായ കർത്താവ് ये महायाजक जो हमारा प्रभु यीशु मसीह है, എന്നേക്കും മഹാപുരോഹിതനല്ലേ? वो सदा के लिए महायाजक है ना. സഹപുരോഹിതന്മാരെ നമ്മളോ तो और हम लोग जो सहयाजक है, എന്നേക്കുമാണോ? क्या हम लोग सदा के लिए है क्या, പഴയ നിയമത്തിൽ അങ്ങനെ ആയിരുന്നോ? पुराने नियम में ऐसा था क्या, അവര് മരിച്ചു പോയാൽ കഴിഞ്ഞു. मतलब पुराने नियम के विश्वासी लोग जो भी जिम्मेदारी सौंपा मर गया, वो जिम्मेदारी खत्म, അവിടെ കൊണ്ട് അവരുടെ റോഡ് തീരുവാ. वहां पर उनका जो सेवा का काम था खत्म हो जाता था. പക്ഷെ നമ്മളോടുള്ള ബന്ധത്തിൽ परंतु हमारा विषय में നമ്മളെ രാജകീയ പുരോഹിത വർഗമാക്കിയെന്നാണ്. हमें क्या राजकीय याजकों का समाज बनाया करके पहला पत्रोस में हम पढ़ते हैं. അങ്ങനത്തെ ഒരു പദവി പഴയ നിയമത്തിൽ ഇല്ല. इस प्रकार का पद भी पुराने नियम में नहीं है. ഈ നിലയിൽ നമ്മളെ എത്തിച്ചത് इस मुकाम में पहुंचाने वाला, വേറൊരു സഹോദരൻ കഷ്ടപ്പെടുന്നത് അറിയുന്നു. तो ये बात उतना मुकाम में पहुंचाने के बाद दूसरा भाई कष्ट में है करके देख लिया तो പുറമെ വലിയ ധനവാനായിരിക്കാം കാണുമ്പോ, वो बाहरी रूप से देखा तो वो भाई शायद बहुत बड़ा धनी व्यक्ति रहेगा दुनिया में, പക്ഷെ വളരെ ദരിദ്രനാണ്. परंतु अंदर बहुत दरिद्र है. കാരണം എന്താ? कारण क्या है, കാരണം പുള്ളിയുടെ വസ്ത്രം ഇല്ല, क्योंकि उनको ढकने के लिए वस्त्र नहीं है, പുള്ളിയുടെ കയ്യില് ലേപം ഇല്ല, കയ്യില് उनका आंखों में सूरमा डालने के लिए वो सूरमा नहीं है, പുള്ളിക്ക് സ്വർണം മേടിച്ചിട്ടില്ല. उन्होंने कभी सोना खरीदा नहीं प्रभु के पास जाकर. ഇങ്ങനത്തെ ഒരു അവസ്ഥയിൽ ഇരിക്കുന്ന ഒരു മനുഷ്യന് വേണ്ടി ऐसा अवस्था में पड़ा हुआ भाई के लिए എന്റെ ഒരു സഹോദരനാണെന്ന് ഞാൻ മനസ്സിലാക്കും. मेरा भाई है करके देखकर എങ്ങനെ സഹോദരന്മാരെ നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാതിരിക്കാം? कैसा हम लोग बिना प्रार्थना करे हम जा सकते हैं, मतलब उस विषय में हम लोग हमेशा वो भाई को प्रार्थना में याद करेंगे. ആ സഹോദരന് വേണ്ടി ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കാത്തത് अगर मैं उस भाई के लिए प्रार्थना नहीं कर रहा हूं तो കർത്താവ് എനിക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നതിന്റെ വലിയ ശുശ്രൂഷ ഞാൻ മനസ്സിലാക്കാത്തത്. मैंने, क्योंकि मैं वो भाई के लिए क्यों नहीं प्रार्थना कर रहा हूँ, स्वर्गीय स्थान में प्रभु यीशु मसीह दिन रात एक याजकीय सेवा में रहकर मेरे लिए विनती कर रहा है, मेरे लिए मध्यस्थी कर रहा है, प्रार्थना कर रहा है करके वो प्रकाश मुझे मिला नहीं, इसलिए मैं दूसरों के लिए प्रार्थना नहीं कर रहा. ഒരിക്കൽ एक बार DL മുടി എന്ന് പറഞ്ഞൊരു സഹോദരൻ डीएल मुडी भाई ने ജോർജ് മുള്ളറിനെ കാണാൻ പോയി. जॉर्ज मुल्लर नाम का दूसरा भाई को मिलने गया. DL മുടി വലിയ സ്ഥാപനങ്ങളൊക്കെ പണിത്, അനാഥാലയങ്ങളൊക്കെ പണിത് വലിയൊരാളാണ്. तो डीएल मुडी बोला तो वो सुसमाचार में भी बहुत आगे था, परंतु समाज सेवा के विषय में भी बहुत आगे था. अनाथालय बनाया, गरीबों का मदद किया, बहुत सारा समाज सेवा डीएल मुडी ने किया है. ജോർജ് മുള്ളറിനെ കാണുമ്പോൾ ഒരു ചോദ്യം ചോദിക്കുന്നു, तो जॉर्ज मुल्लर को जाकर जब मिला उनसे एक बात कहने लगा, നിങ്ങളുടെ ഈ
ഇവിടെ അനാഥാലയത്തിൽ അനേക പിള്ളേരുണ്ടെന്നൊക്കെ ഞാൻ അറിയുന്നു. വലിയൊരു കാര്യം ഇവിടെ നിങ്ങൾ നടക്കുന്നത്. അനേകരെ നിങ്ങൾ സഹായിക്കുന്നു. ഇങ്ങനത്തെ ഒരു അവസ്ഥയിലാണ് നിങ്ങൾ ആയിരിക്കുന്നത്. तो वहां पर वो जॉर्ज मुलर को मिलने गया तो वहां पर डीएल मोडी बोलता है, मैंने सुना है कि आपके एरिया में बहुत बड़ा एक अनाथालय यहाँ पर है और यहाँ पर बहुत बच्चे यहाँ पर आ रहे हैं, मतलब आप लोगों के बीच में एक बहुत बड़ा कार्य हो रहा है, ऐसा मुझे सुनने को मिला. ഞാൻ പറയുന്നത് എങ്ങനെ ഈ കാര്യങ്ങളൊക്കെ എങ്ങനെയാ, ഫണ്ടൊക്കെ എങ്ങനെ? तो उन्होंने पूछने लगा तो फिर आपको जरूरत के समय में जो पैसा चाहिए रहता है वो मदद कैसा मिलता, कैसा होता है आपको? എന്തിനാ ഈ DL മുടി ഇങ്ങനെ ചോദിക്കുന്നറിയാം? तो डीएल मोडी क्यों ऐसा पूछ रहा है? ഇങ്ങനെ ടിപ്പ് ചോദിക്കുക, അങ്ങനത്തെ വല്ല ആരെങ്കിലും ഉണ്ടെങ്കിൽ നമുക്കും. हाँ, तो डीएल मोडी क्यों पूछ रहा है? वो खुद एक अनाथालय चला रहा है, तो उसको मालूम पड़ा जॉर्ज मुलर के गांव में बहुत बड़ा अनाथालय है और एकदम अच्छे से चल रहा है, तो वो कौन उसको पैसा दे रहा है करके डीएल मोडी को मालूम पड़ा, तो वो भी उसके गांव में अच्छा से अनाथालय चला सकते हैं, इसलिए वो खोज रहा है कि कौन है वो व्यक्ति. DL മുടി ഭയങ്കര പ്രാർത്ഥന ചെയ്തുള്ള മനുഷ്യനാണ്. डीएल मोडी कौन है? एक बहुत बड़ा भक्त है और प्रार्थना करने वाला भाई है. ജോർജ് മുള്ളറും പ്രാർത്ഥനയുള്ള മനുഷ്യനാണ്. जॉर्ज मुलर भी प्रार्थना करने वाला भक्त है. രണ്ട് പ്രാർത്ഥന ചെയ്യുന്ന മനുഷ്യന്മാരെ സംസാരിക്കും. और दो प्रार्थना करने वाले भक्त लोग आपस में बात कर रहे हैं. അപ്പം ജോർജ് മുള്ളർ പറയാ അത് കർത്താവ് ചെയ്യുന്നുണ്ട്. तो जो ऐसा सवाल सुना तो जॉर्ज मुलर जवाब दिया, वो तो प्रभु संभाल रहा है. അത് എനിക്കും അറിയാം, അതല്ലല്ലോ ഞാൻ ചോദിക്കുന്നത്. तो डीएल मोडी बोले, अरे भाई वो तो मुझे भी मालूम है प्रभु संभाल रहा है, पर मदद कौन कर रहा है आपको? കാര്യങ്ങളൊക്കെ എങ്ങനെയാ നിങ്ങളുടെ നടക്കുന്നത്? आपका जो प्रतिदिन का चाल चलन की बातें, देखभाल करना, सेवा करना, बच्चों को देखना, वो देखना, ये बिल वो सब कैसे जा रहा है? എന്നിട്ടും പുള്ളി പറയുവാ ജോർജ് മുള്ളർ പ്രാർത്ഥന. जॉर्ज मुलर बोला प्रार्थना के द्वारा प्रभु उत्तर दे रहा है. പുള്ളി കുറച്ചു നേരം കഴിഞ്ഞപ്പോ ദേഷ്യമായി DL മുടി. डीएल मोडी को ये जवाब सुनकर गुस्सा आया. DL മുടി എന്നിട്ട് ദേഷ്യമായെന്ന് കണ്ടപ്പം ജോർജ് മുള്ളർ അധികം താമസിച്ചില്ല. तो गुस्सा आया करके जब देखा तो फिर जॉर्ज मुलर वहां पर रुका नहीं. ജോർജ് മുള്ളർ പറയുകയാണ്, जॉर्ज मुलर फिर कहा, DL മുടി സഹോദര, हे डीएल मोडी भाई, നിങ്ങൾ ദൈവത്തിന് വേണ്ടി എന്തൊക്കെ ചെയ്യുന്നു എന്നാ നിങ്ങൾ ഈ കുറച്ചു നേരം മുമ്പ് നിങ്ങൾ പറഞ്ഞത്. आप तो अभी तो इतना देर पहले क्या बोल रहे थे कि आप प्रभु के लिए क्या क्या किया, ये बात का वर्णन आप बता रहे थे. നിങ്ങളെ ദൈവം ആ നിലയിൽ ഉപയോഗിക്കുന്നു. और प्रभु आपको उस मुकाम में इस्तेमाल भी कर रहा है. എനിക്ക് കർത്താവിന് വേണ്ടി ഒന്നും ചെയ്യാൻ പറ്റുന്നില്ല. परंतु मुझे प्रभु के लिए कुछ करने के लिए नहीं हो रहा है. ഞാൻ വളരെ ദരിദ്രനായ മനുഷ്യൻ. मैं बहुत ही साधारण और दरिद्र आदमी हूँ. പക്ഷെ ഞാൻ കർത്താവിന്റെ കരങ്ങളിൽ ഉപയോഗിക്കപ്പെടുമ്പോൾ परंतु जब मैं प्रभु के हाथों में उपयोगी पात्र बन जाता हूँ, എനിക്ക് അറിയത്തില്ല ഈ കാര്യങ്ങൾ എങ്ങനെയാണ് നടക്കുന്നത്. मैं नहीं जानता कि मेरा शरीर का और दुनिया की बातें कैसा पूरा हो रहा है. ഇത് കേട്ട ജോർജ് മുള്ളർ, ഇത് കേട്ട DL മുടി വളരെയധികം പുള്ളിയുടെ ഉള്ളിൽ തൊട്ടു ആ കാര്യം. तो वो बात का वो अर्थ डीएल मोडी के हृदय में बहुत स्पर्श किया. പുള്ളി തിരിച്ച് തന്റെ നാട്ടിലേക്ക് പോകുമ്പോൾ ചിക്കാഗോ ഫയർ എന്ന് പറഞ്ഞ ഫയറിൽ തന്റെ എല്ലാ അനാഥാലയങ്ങളും കത്തി നശിച്ചു. तो वो ये बात को सुनने के बाद आगे चलकर कुछ समय के बाद वो डीएल मोडी चिकागो नाम का गांव में रहता है, वहां पर एक बहुत बड़ा आग लगकर खास रीति से जो वो गांव में रहते हैं उस गांव में डीएल मोडी ने बनाया हुआ जितना भी अनाथालय और समाज सेवा का जितना भी इमारत है वो सब आग में जलकर खत्म हो गया. എല്ലാവരും വെള്ളം കോരി ഒഴിക്കുക അത് അണയ്ക്കാൻ. तो वो आग को बुझाने के लिए लोग दूर दूर से पानी लेकर आया आगों को बुझाने के लिए, DL മുടി വെള്ളമൊന്നും ഒഴിച്ചില്ല. परंतु डीएल मोडी ने कोई भी बकेट नहीं उठाया. DL മുടി പറയാതെ കത്തിക്കോട്ടെ. डीएल मोडी कहता है जलने दो उसे. ഇങ്ങനത്തെ DL മുടി അല്ല, ജോർജ് മുള്ളറിനെ മുമ്പ് കണ്ട DL മുടി അല്ല ഇത്. परंतु ये डीएल मोडी वो नहीं था जब जॉर्ज मुलर को मिलने गया था, वैसा नहीं था. DL മുടി മാറിക്കഴിഞ്ഞു. डीएल मोडी बदल गया. പ്രാർത്ഥനയുടെ അർത്ഥം പുള്ളിക്ക് കുറച്ചും കൂടി വിശാലമായിട്ട് प्रार्थना का सही अर्थ उसको और गहराई से भाई के साथ संगति करने के बाद उनको मिला. നമ്മൾ കർത്താവിന് വേണ്ടി പലതും ചെയ്യാൻ ആഗ്രഹമുള്ളവർ. प्रिय, हम लोग किस प्रकार के मन के लोग हैं? मुझे प्रभु के लिए कुछ करना है, प्रभु मुझे इस्तेमाल करो, मैं ऐसा करूंगा वैसा करूंगा, ऐसा मन हम रखते हैं. കാരണം ശരിക്കും നമ്മൾ കർത്താവിന്റെ കരങ്ങളിൽ സമർപ്പിച്ചാൽ, परंतु एक बार प्रभु के हाथों में सही रीति से समर्पण अगर हमारा हो गया, കർത്താവിന്റെ കയ്യിൽ കിട്ടുന്ന ഒരു പാത്രത്തെയും അവൻ വേസ്റ്റ് ആയിട്ട് ഉപയോഗിക്കും. प्रभु के हाथ में मिला हुआ कोई भी बर्तन आ गया उसको मतलब वेस्ट नहीं होगा, उसका उपयोग प्रभु करेगा. ഇതിനു വേണ്ടി നമ്മൾ zealous ആയിരിക്കണം. इसलिए हम लोग हमेशा ईर्ष्या के साथ, उत्तेजना के साथ रहना है. അപ്പം കർത്താവ് നമ്മളെ അടിക്കുമ്പോൾ यानी कि प्रभु जब हमको मारेगा, നമ്മൾ zealous ആവുമെന്ന് പറയുന്ന വചനം वचन क्या कहता है कि उत्तेजना हमारे अंदर बढ़ेगा, एक जलन बढ़ेगा. प्रकाशित वाक्य में हमने पढ़ा 3:19 3:19 में. मैं जिनसे प्रेम करता हूँ हाँ, उन सबको उड़ाना और काटना देता देता हूँ. इससे सतर्क हो और मन फिरा. मैं उसमें सहकर्म वैसा नहीं आना है. मैं जिनको मारता हूँ, जिसके वजह से क्या हो गया, उनके अंदर उत्तेजना बढ़ रहा है, एक जलन जैसा आ रहा है. मतलब वो उतना उत्तेजना का सामर्थ बढ़कर, मराठी में कैसे है,
त्यांवर मी प्रेम करतो, हा. त्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो. आगे म्हणून आस्था बाळग आणि हाँ पश्चाताप आस्था बढ़ाता है, मतलब एक उत्तेजना हो रहा है, एक जलन आ रहा है किन लोगों को जिनको प्रभु उलाहना करके ताड़ना किया है, वो प्रेम क्या हो रहा है, उनके अंदर जलन बढ़ रहा है. കാരണം നമ്മളിൽ ഈ ഒരു ജലൻ ഉത്പാദിപ്പിക്കപ്പെടുവാനാ കർത്താവ് ആഗ്രഹിക്കുന്നത്. क्योंकि प्रभु क्या चाहता है, उनका वो फटके में या उनका वो ताड़ना में हमारे अंदर उत्तेजना, आखिरी में फल उत्तर उद्देश्य क्या है कि वो भाई में उत्तेजना बढ़े. കാരണം നമ്മൾ ശുദ്ധീകരിക്കപ്പെടുമ്പോൾ എന്തോ സംഭവിക്കുന്നത് क्योंकि जब हमारा पवित्रता होते समय में क्या हो रहा है, നമുക്ക് സൽപ്രവൃത്തി ചെയ്യാൻ നമ്മൾ ജലസാവും. हम लोग आगे बढ़कर भला कार्य करने के लिए, अच्छा काम करने में एक उत्तेजना आता है. നമുക്കൊരു വാക്യം വായിക്കാം, തീത്തോസ് 2:14. तीतोस 2:14 जब पढ़ते हैं, तीतोस 2:14, इसने अपने आप को हमारे लिए दे दिया कि हमें हर प्रकार के अधर्म से छुड़ा ले हाँ। और शुद्ध करके अपने लिए एक ऐसी जाति बना ले जो भले भले कामों में सरगर्म हो. सर का उधर भी उत्तेजना, उत्तेजित हो, ऐसा आना चाहिए. നമുക്ക് എരിവുള്ളവരാണ്. मतलब हम लोग जलन वाले लोग हैं. तो ഞാൻ ഇങ്ങോട്ട് ട്രെയിനിൽ യാത്ര ചെയ്തപ്പോ मैं जब यहाँ पर आते समय में ट्रेन से आ रहा था, എന്റെ മുന്നിൽ ഇരുന്ന രണ്ട് മുസ്ലിം സഹോദരന്മാർ, मेरा आगे 2 मुस्लिम लोग बैठे थे രണ്ട് മുസ്ലിം സഹോദരന്മാര് ഇരുന്ന് തമ്മിൽ സംസാരിക്കും. और वो लोग दोनों आपस में बात कर रहे थे. കറക്റ്റ് ഒരു സമയമായപ്പോ അവർ രണ്ടുപേരും സംസാരിക്കും. നമുക്ക് അവരുടെ കയ്യിൽ എന്തോ നമാസ് പഠിക്കണം. तो समय वो लोग ने फिर थोड़ी देर में समय देखा तो नमाज पढ़ने का समय आया. അവർ ഈ നമാസ് പഠിക്കാനായിട്ട് അവര് പറയുവാ, ഷോ എങ്ങനെ ഇനി സ്ഥലമില്ലല്ലോ. तो वो लोग आपस में बोल रहे हैं कि अभी नमाज पढ़ने के लिए जगह नहीं है यहाँ पर. ഒരാൾ പറയുവാ, നീ മേളിൽ കയറി പോക്കോ, ഞാൻ ഇവിടെ തന്നെ ഇരുന്നോളാം. एक ने कहा कि तू आप ऊपर चढ़ जाओ, मैं नीचे करता हूँ. അവര് എന്നിട്ട് ഇവര് ഇത് പഠിക്കുമ്പോ ഇവര് വായിച്ചോണ്ടിരിക്കുമ്പോ തമ്മി സംസാരിക്കുക. और वो लोग नमाज पढ़ते समय में एक दूसरे से वो लोग बात भी कर रहे हैं. എന്നിട്ട് അവിടെ പോകുന്ന വെള്ളംകാരനെ ഒക്കെ വിളിച്ചോണ്ടിരിക്കുക. और उधर जाने वाले जो पानी जा रहा था उसको बुलाया, पानी दे दो बोलकर. ഞാൻ ശരിക്കും ഇത് ചിന്തിച്ചു. तो मैं सोचने लगा, ഞാൻ ആ സമയത്ത് ഈ കാര്യങ്ങളൊക്കെ ചെറുതായിട്ട് ചിന്തിക്കുമായിരുന്നു. तो ये घटना मेरे सामने होते समय में मैं मेरे अंदर बातों को मैं सोच रहा था. ഇവരുടെ ഉള്ളിൽ ചില ആളുകളുടെ ഉള്ളിൽ ഭയങ്കര എരിവുണ്ട്. मैंने देखा है कुछ लोगों में, मुसलमान के लोगों में एक अच्छा जलन, एक उत्तेजना है, उनके देव के लिए कुछ करना है. ഇവര് ശരിക്കും പറഞ്ഞ ഏത് ദൈവത്തെ ആണോ ഇവർക്ക് ഇത്രയും ഇത് ചെയ്യുന്നത്, ആ ദൈവം ശരിക്കുള്ള ദൈവം അല്ലല്ലോ. परंतु इनका क्या, उन लोगों को वो प्रकार का ज्ञान कर रहे हैं, वो सच्चा परमेश्वर है क्या? പക്ഷെ ഞാൻ ഇത് ചിന്തിക്കുമ്പോഴേ ഞാൻ ഓർക്കും വരുന്ന, കർത്താവേ നീ എന്നെ ഒത്തിരി സ്നേഹിച്ചു. तो उनके पास उतना ज्ञान नहीं, उत्तेजना. मैं सोच रहा था, प्रभु आपने मुझसे तो भी इतना बड़ा प्रेम किया. ഈ ട്രെയിനിൽ ഞാൻ ഇങ്ങനെ പോകുമ്പോഴും കർത്താവേ നീ എന്നെ സ്നേഹിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. प्रभु मैं इस ट्रेन में मैं यात्रा करते जा रहा हूँ, मैं सफर कर रहा हूँ, फिर भी आप मुझसे निरंतर प्रेम करते जा रहे हो. കർത്താവിന്റെ സ്നേഹം ഒരിക്കലും ഫെയിൽ ആവുന്നില്ല. क्योंकि प्रभु का प्रेम कभी बुझता नहीं, ठंडा नहीं होता. ഒരു സമയത്ത് പോലും അങ്ങനെ ഒരു സംഭവം വരുന്നില്ല, കർത്താവിന്റെ സ്നേഹം നിന്നു പോകുന്നു. मतलब मेरे अपने जीवन में, विश्वासियों के जीवन में ऐसा कोई भी समय नहीं होगा कि प्रभु जो हमसे प्रेम कर रहा है निरंतर, उस प्रेम में कोई रुकावट आए प्रभु की ओर से. ഈ കർത്താവിനെ സ്നേഹിക്കാൻ നമുക്ക് ഇടവരും. इस प्रभु को हम लोग पूर्ण मन से, हम लोग मन देकर ऐसा अवस्था में हम पहुंचे. ഈ ഫിലഡൽഫിയ സഭയെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ फिलाडेल्फिया मंडली के बारे में अगर हम पढ़ेंगे तो ഈ ഡോറിന്റെ അടുക്ക നിൽക്കുന്ന ആരാന്നറിയോ? दरवाजा के सामने कौन खड़ा है? വളരെ ബലഹീനരായവർ. मतलब दरवाजे के उस पार एक ऐसा फिलाडेल्फिया मंडली खड़े हैं जिनके बारे में लिखा है कि तुम लोग सामर्थ्य में तुम लोग बहुत कमजोर हो. അവർക്ക് അധികം ബലമൊന്നുമില്ല, उनके पास ज्यादा बल नहीं है, പക്ഷെ അവർ വചനത്തെ കാത്തു. परंतु उस अवस्थे में भी उन्होंने क्या किया? वचन को संभाला. ഇതാണ് സഹോദരന്മാരെ നമ്മുടെ ഇടയിൽ വരുന്നത്. यही प्रिय हमारे बीच में होना चाहिए कि वचन को संभाल सके, വചനത്തിന് നമ്മൾ വളരെയധികം മാന്യത. वचन को ज्यादा मूल्य और आदर करे. കാരണം 119 സങ്കീർത്തനത്തിൽ പറയുന്നത് 119 भजन में हम पढ़ते हैं, നിന്റെ ന്യായപ്രമാണത്തിലെ അത്ഭുതങ്ങളെ ഞാൻ കണ്ടു. तेरा व्यवस्था का अद्भुत बातों को मैंने देख लिया. 119 സംഖ്യ ആ ഒരു വാക്യം കൂടി വായിച്ചു. वो एक आखिरी वाक्य पढ़ लेंगे. मेरे आंखें खोल दे, हाँ। मैं तेरी व्यवस्था की अद्भुत बातें देख सकूं. आमेन. കണ്ടോ, എന്റെ കണ്ണിനെ നീ തുറക്കണമേ. हे प्रभु मेरे आंखों को खोल, കാരണം ഞാൻ വ്യവസ്ഥയിലെ, ഞാൻ വചനത്തിലെ അത്ഭുതങ്ങളെ കാണുക. ताकि तेरा वचन में छुपा हुआ, तेरा व्यवस्था में छुपा हुआ अद्भुत बातों को मैं देख सकूं. അതിന് എന്റെ കണ്ണ് തുറക്കണമേ. उसके लिए मेरा आंखें खोलना प्रभु. കണ്ണ് തുറക്കണമെങ്കിൽ കണ്ണിൽ ലേപം ഉണ്ടായിരുന്നു. आंख को अगर खुलना है तो आंख में सुरमा लगाना चाहिए. ഇങ്ങനത്തെ ഒരു അവസ്ഥയെ നമ്മളെ കർത്താവ് വിളിച്ചിരുന്നു. इस अवस्थे में उससे मुकाम में प्रभु हमको बुलाकर ऊंचा रखा है. ഒരു ചെറിയ അനൗൺസ്മെന്റ് കൂടെ ചെയ്യാനുണ്ട്. एक छोटा अनाउंसमेंट भी है. ഏകദേശം ഈ മെയ് മാസത്തെ 26, 27, 28 ദിവസങ്ങളിൽ കേരളത്തിൽ നടക്കുന്ന മീറ്റിംഗിന് हम लोग ने केरला में मई महीने में 26, 27 और 28 को एक मीटिंग रखा है.
നിങ്ങൾ എല്ലാവരും വരണം മീറ്റിംഗിൽ. तो मैं आप सबको मैं इनविटेशन दे रहा हूँ कि आप सब लोगों को वहाँ पर आने के लिए दरख्वास्त कर रहा हूँ. അനേക സഹോദരന്മാർ വരും. वहाँ पर अलग अलग जगहों से भाई लोग आ रहे हैं അനേക കാര്യങ്ങൾ വചനത്തിൽ നമുക്ക് പഠിക്കാൻ അവസരമുണ്ടാകും. और बहुत से वचन के विषय में सीखने के लिए समझने के लिए एक अच्छा मौका होने वाला है. കാരണം വചനം പഠിക്കാൻ क्योंकि वचन सीखने के लिए അത് ഏത് അറ്റത്തിൽ പോയാലും നമ്മൾ പോകണം. हम लोग कोई किसी भी दुनिया के कोने में जाने के लिए अगर मौका मिल रहा है तो वचन सीखने मिल रहा है या वचन में बढ़ोतरी हो रहा अवस्था हो तो हमें उस कोने में जाना है. ലൂക്കോസ് ഒരു വാക്യം വായിക്കാം. एक वाक्य इस विषय में लूका ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷം 11-ാം അധ്യായം. 11 अध्याय. കർത്താവിന്റെ പ്രാർത്ഥന കണ്ടിട്ട് ശിഷ്യന്മാർ പറയുക, प्रभु का प्रार्थना देखकर चेले लोग कहते हैं 11-ന്റെ 1 വായിച്ച്. 11 का 1. वह वह किसी जगह प्रार्थना कर रहा था. जब वह प्रार्थना कर चुका तो उसके चेलों में से एक ने उससे कहा, हे प्रभु, जैसे यूहन्ना ने अपने चेलों को प्रार्थना करना सिखाया वैसे ही हमें भी तू सिखा दे. ഇവിടെ കണ്ടോ, കർത്താവ് എന്തൊക്കെ വീര്യപ്രവൃത്തികൾ ചെയ്തിട്ടുണ്ടെന്നറിയോ? प्रभु ने अपने जीवन में कितने कितने बड़े बड़े काम किए हैं. കർത്താവ് അനേക വീര്യപ്രവൃത്തികൾ बड़े बड़े अद्भुत और वीर काम प्रभु ने किया है. എന്നെ അത്ഭുതപ്പെടുത്തിയത് परंतु मुझे जो आश्चर्य में लाया, ഞങ്ങളെ അത് പഠിപ്പിക്കണമേ എന്നല്ല. चेले लोग ये नहीं बोल रहे कि वीर काम करना कैसा है, चिन्ह कैसा करना है, वो सिखाओ करके नहीं पूछा. ഞങ്ങളെ പ്രാർത്ഥിക്കാൻ നീ तो പഠിപ്പിക്കണം. वो एक जगह पर गया, उस जगह का नाम नहीं लिखा है. प्रभु कोई तो जगह पर गया, वहां पर भी प्रभु प्रार्थना कर रहा है. देखा तो चेले लोग बोल रहे हैं हमें भी प्रार्थना करने सिखाओ. ഇതില് കർത്താവ് ഒരു വളരെ വളരെ സുന്ദരമായ ഒരു ഉപമ പറഞ്ഞു. उसके लिए प्रभु एक अच्छा दृष्टांत देता है. നമുക്കൊന്ന് വായിക്കാം. 5 തൊട്ട് 7 വരെ വാക്യം. 5 से 6 7 तक. तब उसने उनसे कहा, तुम में से कौन है कि उसका एक मित्र हो और वह आधी रात को उसके पास जाकर उससे कहे, हे मित्र, मुझे 3 रोटियां दे, क्योंकि एक यात्री मेरे पास आया है और उसके आगे रखने के लिए मेरे पास कुछ नहीं है. और वह भीतर से उत्तर दे, मुझे धूप न दे, अब तो द्वार बंद है और मेरे बालक मेरे पास बिछोने पर है, इसलिए मैं उठकर तुझे दे नहीं सकता. मैं तुझसे कहता हूँ, यदि उसका मित्र होने पर भी उसे उठकर न दे तो भी उसके लज्जा छोड़कर मानने के कारण उसे जितनी आवश्यकता हो उतनी उठकर देगा. കണ്ടോ, ഇവിടെ ഈ കാര്യം നിങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചോ? एक बात आपने ध्यान दिया, ഇവിടെ ഒരു കൂട്ടുകാരൻ വന്നൊരു വേറൊരു കൂട്ടുകാരന്റെ കഥകിനെ മുട്ടു. एक मित्र आ रहा है, दूसरा मित्र के घर में जाकर दरवाजा खटखटा रहा है रात को. വേറൊരു കൂട്ടുകാരന്റെ വീട്ടിൽ വന്ന് ഞാൻ ഓർത്തില്ല, അൺഎക്സ്പെക്ടഡ് ആയിട്ടാ വന്നത്. तो वो जो बाहर से खटखटा रहे वो कह रहा है कि मेरे घर में एक मित्र आया है और अचानक रात को आया, मैं समझा, मेरे को नहीं मालूम था और घर का खाना खत्म हो गया, എന്റെ കയ്യിൽ ആഹാരമില്ല. എന്റെ കയ്യിൽ. मेरे घर में भोजन नहीं है. അപ്പം ഈ മുട്ടുന്ന ആളുടെ ആ വീട്ടിൽ ആ ആള് വളരെ പ്രയാസപ്പെട്ടൊക്കെയാ വന്നേ. तो ये आदमी जो जिस घर के अंदर जो मित्र था वो जवाब देने के लिए बहुत तकलीफ कर रहा है, मतलब बहुत रुक कर आ रहा है. वो കാരണം എന്താ? बहाना दे रहा है. क्यों ऐसा? അർദ്ധരാത്രി एक तो एकदम देर रात हुआ, എല്ലാരും ഉറങ്ങുന്ന सब സമയം. बिछावने में सो गए हैं, അന്നേരം ഒരാൾ വന്ന് കൊട്ടിയാൽ फिर कोई आकर खटखटाएगा तो हम लोग बहाना ही देंगे ना, खोलेंगे क्या जल्दी? അതും ആ ആള് പറയുവാ, എന്റെ വീട്ടില് കുഞ്ഞുങ്ങൾ കിടക്കുക. वो बहाना दे, मतलब वो कह रहे हैं कि मेरा बच्चे अभी बिछावने में लेट गए. പക്ഷെ ആ ആളിനെ എഴുന്നേൽപ്പിച്ചത് എന്തുവാന്നറിയോ? परंतु वो ये आदमी फिर भी बिस्तर से उठकर खाना देने जा रहा है. वो कारण क्यों है? എന്റെ 8ാമത്തെ വാക്യം. वाक्य 8. मैं तुमसे कहता हूँ, यदि उसका मित्र होने पर भी उसे उठकर न दे तो भी उसके लज्जा छोड़कर मांगने के कारण उसे जितनी आवश्यकता हो उतनी उठकर देगा. ഒന്നാമത്തെ കാര്യം അത് അവന്റെ കൂട്ടുകാരൻ. सबसे पहला कारण क्या है कि जो खटखटा रहा है वो मेरा मित्र है. രണ്ടാമത്തെ കാര്യം, दूसरा बात, അവന് യാതൊരു നിവൃത്തിയില്ല ഇവന്റെ मतलब അടുത്ത് കൊണ്ടുവരാൻ. उसके पास कोई कारण, मतलब और कोई रास्ता नहीं था, जरिया नहीं था और कोई मित्र के पास जाने. अच्छा मित्र जो सोचा उसी के घर में आया हो, जो उसको रोटी दे सकता है उसी मित्र के पास आया हो. ഇങ്ങനത്തെ ഒരു കൂട്ടുകാരനാണോ നമ്മുടെ കർത്താവ്? क्या इस प्रकार का मित्र है क्या प्रभु हमारा? കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु कहता है തന്റെ കൂട്ടുകാരന് വേണ്ടി ജീവനെ കൊടുക്കുന്നതിൽ വലിയൊരു സ്നേഹം. एक अपना मित्र के लिए जान देना जैसा प्रेम, इससे बड़ा प्रेम नहीं है. അങ്ങനെ ജീവൻ കൊടുത്തതാ നമ്മുടെ. ऐसा जान दिया, ये तो रोटी है लेकिन प्रभु ने अपना जान दिया हुआ सच्चा मित्र है हमारा प्रभु. ഏത് അർദ്ധരാത്രി നമ്മൾ എഴുന്നേറ്റ, हम कोई कितना भी रात का अंधेरा रात हो, जो गहरा नींद का समय में भी क्यों ना हो, ഈ വ്യക്തി ഉറങ്ങിക്കിടക്കുക. ये भाई तो सो रहा था കർത്താവാണെങ്കിൽ ആ വാതിക്ക വന്നിങ്ങനെ നിൽക്കുക. और प्रभु वहां पर हम देखते हैं कि खटकाया, दरवाजा में खटखटा रहा है. കർത്താവ് നമ്മള് പറയാൻ വേണ്ടി നിൽക്കുക. കർത്താവ് വാതിൽ തുറക്കും. मतलब प्रभु वहां पर क्या इंतजार कर रहे हैं कि जल्दी आकर दरवाजा खोले हम.
കാരണം വചനത്തിന്റെ വാതിൽ തുറന്നു എന്നുള്ള ഒരു വാക്യം एक आखिरी वाक्य की दरवाजा का वचन का दरवाजा जो खुला है, കൊലോസ്യ ലേഖനം 4:3 कोलोसियों 4:3। और इसके साथ ही साथ हमारे लिए भी प्रार्थना करते रहो कि परमेश्वर हमारे लिए वचन सुनाने का ऐसा द्वार खोल दे हाँ। कि हम मसीह के उस भेद का वर्णन कर सकें। आमेन आमेन। കണ്ടോ വചനം പറയുവാനുള്ള ഒരു ദർവാജ मतलब वचन बोलने के लिए एक दरवाजा खोले। അതും ആരാ പറയുന്നേ वो भी कौन कह रहा है? കണ്ടോ ഇത് കർത്താവിന്റെ മർമ്മങ്ങളെ പറയുവാൻ और ये वो व्यक्ति है जो परमेश्वर प्रभु का भेदों को बोलता है। പക്ഷെ ഈ വ്യക്തി ബന്ദിഗ്രസ്തായ ബോൺസില്ല परंतु ये व्यक्ति पौलुस कहाँ पर है? बंदीगृह में, जेल में है। പക്ഷെ ഈ വ്യക്തിക്ക് ഇതൊന്നും തടസ്സമല്ല परंतु ये जेल में जो जंजीर उसको हाथों में पैरों में बांध के रखा है, वो उसके लिए रुकावट नहीं है वचन बोलने के लिए। Amen. കാരണം വചനം എന്ന ഒരു ഡോറാണ് തുറന്നിരിക്കുന്നത് क्योंकि वचन बोलने के लिए एक आत्मिक द्वार खुलना ही काफी है, शरीर का विषय नहीं है। ഞാൻ കർത്താവ് നമ്മളെ സഹായിക്കട്ടെ. प्रभु हमें सहायता करे। Praise the Lord. प्रेज़ द लॉर्ड। हमारे प्रभु कितना अच्छा है। प्रभु हमेशा हरेक लोगों को जानकर काम करते हैं, है ना। प्रभु हमारा हरेक लोगों का दिल का इधर आया हुआ हरेक लोगों को आज क्या चाहिए वो दिया। प्रेज़ द लॉर्ड। प्रभु हरेक मंडली को बोलता है ना, मैं जानता हूँ। मतलब हरेक मंडली का हरेक व्यक्ति का जरूरत प्रभु जानता है और उस प्रकार प्रभु बातें करता है ना। तो बहुत बड़ी बात है प्रियो हमारे लिए प्रभु ने, है ना। प्रभु का वास्तव में प्रभु हमें इस्तेमाल कर पाता है क्या? यदि प्रभु हमें इस्तेमाल नहीं किया तो हमारी जिंदगी फेल हो गया, है ना। मैं करता है या प्रभु करता है, ये बहुत बड़ी बात है। हरेक कामों में हम लोग ये बात को परखना चाहिए। खास करके जो डीएल मूडी और मतलब जॉर्ज मुल्लर, आपको मालूम है जॉर्ज मुल्लर का प्रार्थना जीवन इतना गंभीर है ना। डीएल मूडी का जरूर प्रार्थना जीवन था, कभी भी मतलब प्रार्थना जीवन का जो विश्वास में जो जॉर्ज मुल्लर पहुंचा था वहां तक डीएल मूडी नहीं पहुंचा। आत्मिक लोगों का भेद हमेशा उन्नति लाता है। आमेन आमेन। और हमारे जीवन में आने वाला कोई भी बात उस उन्नति के कारण उनके जीवन में संतुलित आया। वहां पर वो अवस्था में भी, क्योंकि वो अभी उसको समझ में आ गया अभी प्रभु काम कर रहा है। अभी तक जेलसी में मैंने काम किया और तो उसमें नहीं प्रभु का प्रसन्नता, प्रभु काम करना, है ना। तो इसलिए प्रेरित पौलुस आने वाले एक शब्द दूसरा कोरिन्थी 12 अध्याय का 9-10 वचन में वो है, मतलब प्रभु ने बोला मेरा अनुग्रह तेरे लिए काफी है। मतलब प्रभु का अनुग्रह काफी है करके जाना तो फिर पौलुस चाहता है मैं कहां पर मैं खुश हो जाएगा। हाँ, निर्बलता। देखा, मेरी निर्बलता में मैं रहेगा तो मुझे अनुग्रह बहुत ही से मिलेगा। इसका मतलब क्या है कि वो काम पूर्ण रूप में प्रभु की ओर से रहेगा, नहीं तो और हमारे पास मिलने तो अब प्रभु को बोलेगा प्रभु आप रेस्ट करो और तो उसमें नुकसान किसका है? हमारा है। ये बहुत बड़ी बात है अपने जीवन में। मतलब आज मतलब लोगों ने जो दिया प्रभु को एकदम बाहर करके वो कूद में कितना भयंकर बात है। हर एक लोग ये बात को समझना चाहिए। हमारे जीवन में प्रभु का हम शरणागत बनना, प्रभु की ओर से हर एक काम हो रहा है कि नहीं मेरे जीवन में, ये बात को हमें जानना है प्रियो, है ना। कई बार कोई भी काम हम करता है तो अधिकतर हम लोग जो करता है अपनी बेल में, अपनी सामर्थ्य में, और जो हमारी उस दुर्बल अवस्था में हम लोग हमारा आगे बढ़ेंगे क्या? वो व्यक्ति ने बोला प्रभु हो सकता है मतलब तेरे से होगा तो करो, ऐसे है क्या? नहीं, हमारे प्रभु से कोई भी काम असंभव नहीं। हम वो बातों को जानता है लेकिन मतलब मानते नहीं, मानने के टाइम पर हम पीछे हट जाता है कि नहीं। तो इसलिए शायद प्रेरित लोगों ने बोला हमारा अविश्वास में तो हमारे लिए सहायता करना, है ना। हमारे विश्वास को बढ़ाओ, हमारे विश्वास को बढ़ाओ, बहुत बड़ी बात है प्रियो। जो भी है हमारे लिए सुंदर आलोचना प्रभु का पवित्र लोगों के द्वारा मंडली को मिला है। प्रभु ने हरेक लोगों से बात किया,
है ना। हमारे जीवन में ये वचन सुनते सुनते क्या क्या नया निर्णय ले पाया, है ना। और पॉइंट लेने के टाइम पर पवित्र आत्मा हमें बताने वाले बातों को उसमें हमें जो प्रेरणा मिलता है, क्योंकि वचन सुनने के टाइम पर पवित्र आत्मा हमें कुछ प्रेरणा देता है, वो शब्द भी लिखना ताकि आगे जा करके नहीं तो भूल जाएगा। आपको मालूम है कि वो विरोधी भी वो वचन का जो प्रकाश दिया था वो चोरी करने की कोशिश में रहता है। तो फिर हमारे आत्मीय जीवन में उस प्रकार का बढ़ोतरी जैसा प्रभु चाहता है नहीं होगा। तो प्रभु को धन्यवाद है, प्रभु ने हमें बहुत आशीषदायक वचनों के द्वारा हमें और भी मतलब पितरी मनुष्यत्व में पाने के लिए कृपा दिया। आने वाले समय में भी प्रभु का पवित्र लोगों को और भी अधिक प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल करने के लिए अपन प्रार्थना करेंगे। प्रार्थना का महत्व मालूम हो गया ना, प्रार्थना कभी भी अधिक नहीं होता है। तो एपफ्राइतोस लवोदिकिया के लिए प्रार्थना किया, है ना। प्रभु का बोझ प्रभु कभी भी कोई भी किसी के दिल में डाल देता, सही में प्रियो वो बोझ जब आता है उसको पूरा गौरव से जानना और प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल करना। अब इस समय में भी ऐसा प्रभु से बोझ पा करके बोझ के साथ कार्य करना, वो मानव प्रार्थना जीवन हो सकता है, संदेश देने के लिए हो सकता है, जो भी है प्रभु की ओर से बोझ पा करके करना। और प्रभु जरूर इस समय में भी वो बोझ प्रभु का जिनको देता है, इसलिए प्रभु से पा करके प्रभु का गौरव करने के लिए प्रभु अनेक पवित्र लोगों को प्रभु साझा करें इन भजनों के द्वारा। प्रभु ने हमसे बात किया है तो प्रभु का सारा महिमा आमीन।